चव्हाण मॅडम स्वागत करा. उबल मॅडम रेकॉर्डिंग करता ना तुम्ही? होय होय हो करते सर. करते. नमस्कार सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. उबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, सर्व मान्यवर लोकांना नमस्कार. आज सर विधिलिखित हा क्लास घेणार आहेत आणि त्यातलं सिंह लग्न जे आहे त्याबद्दल आज माहिती सांगणार आहे. तर सर मी तुम्हाला विनंती करते, सर तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिला स्वागत करणाऱ्यांचं स्वागत करूया. सर्वांचं स्वागत आहे. दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदरकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सभासदांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे शिवलग्न. तर विधिलिखित मध्ये शिवलग्न अतिशय महत्वाचं लग्न आहे. पहिल्यांदा हे जाणून घ्या की शिवलग्न कशा तऱ्हेने तयार झालेलं आहे. आपण गेल्या वेळेला तुम्हाला कर्कलग्न शिकवलं होतं, तर त्या दरम्यान कर्कलग्न आणि शिवलग्न याच्यामध्ये जवळचा संबंध कसा आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये सूर्य सिद्धांत म्हणून जे काही शास्त्र आहे त्यामध्ये आपण बघितलं तर तिथे चंद्र, सूर्य आणि लग्न याच्यावरून ज्योतिष सांगायचं आपण मागे पण चर्चा केली होती. आता त्या ह्याच्यामध्ये माझा आवाज येतो ना बरोबर ऐकायला? सर येतोय. येतोय येतोय का? हो हो येतोय येतोय 2 मिनिटं जरा. येतोय सर. तर सूर्य सिद्धांतापासून हे जे लग्न आहे तर तो कसा आपल्याला हे झाला, तर त्या ह्याच्यावरती सूर्य आणि चंद्र म्हणजे कर्क आणि सिंह यांच्या राशी ज्या आहेत त्या आजूबाजूला आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्या राशींची निर्मिती जी आहे तर ती योजना चंद्र आणि म्हणजे कर्क आणि सिंहापासून झालेली आहे. आता अशा वेळेला आपण जर बघितलं तर सिंह लग्न हे एक प्रभावी आणि प्रखर लग्न आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की सिंह लग्नाला निश्चितच योगकारक ग्रह कोणते आहेत. योगकारक म्हणण्यापेक्षा प्रत्येक लग्नामध्ये काही ना काहीतरी दोष आढळून येतो. तर सिंह लग्नाला पोषक काही ग्रह जे आहेत ते आपल्याला पाहता आले पाहिजेत. तर सिंह लग्नाचा पहिल्यांदा अधिपती आहे तो म्हणजे सूर्य. पहिल्यांदा म्हणजे त्याचा अधिपती सूर्य आहे. आता तो कुठे असावा त्याला फार महत्व आहे. आता त्या ठिकाणी तो कोणत्या स्थानामध्ये असावा त्याच्यावरती सुख दुःखाची जी काही परिस्थिती आहे ती आपल्याला जाणून घेता येते. तर ह्या लग्नामध्ये जर सूर्य असेल तर तेजस्वीपणा आहे. त्यानंतर हा सूर्य दशमात तरी असावा, पण त्या ठिकाणी सूर्य हा 2 स्थानामध्ये कार्यरत होतो आणि तिसरं स्थान म्हणजे त्याचं उच्चीचं स्थान आहे भाग्यस्थान. हा पण इथे प्रभाव निश्चितच चांगल्यापैकी दर्शवतो. आता हे तेजस्वी लग्न असल्यामुळे तुमच्याकडे कुठलीही व्यक्ती आली तर त्याला तुम्ही नीट सांगू शकता, समजवू शकता की तुझ्या जीवनामध्ये निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य होणार आहे. तर त्यामध्ये पॉझिटिव्ह ग्रह कुठले आहेत, त्याचे जे सखे आहेत म्हणजे मित्र आहेत, त्यामध्ये तुम्ही आता बघितलं जरी ही राशीचा जो बिंदू आहे तो दशमात आला तर तो शुक्राचा आहे. तर त्यावेळेला शुक्राची रास जी आहे तर ती केव्हा उपयोगी पडेल, ज्या वेळेला मंगळ शुक्राची युती ही जेव्हा असेल त्यावेळेला तो कर्मधर्म योग होतो आणि सिंह लग्नालाच हा जो कर्मधर्म योग आहे तो शुक्र आणि मंगळाचा आहे. तर त्याने कुठे विराजमान हवं, एक तर मंगळ हा तेजस्वी एक तर भाग्यात चालेल, दशमात चालेल, पण शुक्राच्या युतीत असेल तरी सुद्धा चालेल. आणि शुक्र याच्यामध्ये जरी पराक्रमेश आणि दशमेश असला तरी सुद्धा मंगळयुक्त जर शुक्र असेल तर तो मोठा एक राजयोग तयार होतो. त्यानंतर दुसरा राजयोग कसा आहे तर त्या ठिकाणी दुसरा राजयोग असा आहे की लग्नामध्ये जर समजा मंगळ शुक्राची युती असेल तरी सुद्धा तो गृहीत आहे, म्हणजे चांगल्यापैकी फलादेश देईल. म्हणजे चांगलं उत्तम फलादेश ज्याला आपण म्हणतो ते कुठे कुठे जातकाच्या जीवनात मिळतील. त्याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर लग्नेश हा उच्चीच्या भाग्यस्थानामध्ये होतो. तसंच सचिन तेंडुलकरच्या बाबतीमध्ये बघितलं तर याच्यामध्ये नीचभंग राजयोग जे आहे तर सिंह लग्न त्या सचिन तेंडुलकरचं पण आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण फलादेश करतो तर त्याच्या कुंडलीमध्ये नीचभंग राजयोग कुठे आहे तर षष्ठ स्थानामध्ये आहे. तर षष्ठ स्थानामध्ये काय आहे तर गुरु आणि मंगळाची युती आहे, तो अतिशय बलवान राजयोग म्हणून सांगितलेला आहे
षष्ठ स्थानामध्ये, कारण तो धनत्रिकोणातला राजयोग आहे. अधिकतम मकरेचा मंगळ हा उच्चीचा होतो, गुरु नीचेचा होतो, पण तो धनत्रिकोणामध्ये आहे. त्यातल्या त्यात मंगळाची दृष्टी ह्या मेष राशीवरती त्याच्या स्वतःच्या राशीवरती आहे आणि लग्नावरती पण त्याची 8वी दृष्टी येते, म्हणून तिथे तो योगकारक म्हणून सांगितलेला आहे. त्यानंतर इत्यादी ग्रहांमध्ये आपण जर बघितलं तर मंगळ, गुरु आणि चंद्र आणि स्वतः रवी, त्याच्यामध्ये हे राजयोग करते ग्रह आहेत, तर यांची बैठक व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह काय आहे, तर शनी हा सप्तमेश आणि षष्ठेश आहे, तर ह्या लग्नाला तो चांगल्यापैकी फलादेश देणार नाही. जर समजा फलादेश देईल तर दीर्घ काळानंतर त्याचा फलादेश मिळतो. जसं उदाहरणार्थ आपण बघितलं की सिंह लग्नामध्ये लग्नी शनी आला, तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये कष्ट हे निश्चित आहेत, वियोग हा निश्चित आहे. शुक्रयुक्त शनी जर असेल तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की दशमेश आणि सप्तमेश हे दोघं एकत्र जेव्हा लग्नात येतात तर दीर्घ काळानंतर जातकाच्या जीवनामध्ये जे सौख्य असतं आणि उच्च प्रतीचं सौख्य जे आहे ते जातकाला प्राप्त होतं, त्यामध्ये दुमत नाही. तसंच आपण बघितलं की सिंह लग्नामध्ये जेव्हा ग्रहस्थिती चांगली असेल, जर लग्नामध्ये एखादे ग्रह आले असतील तर कमी कष्टामध्ये जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच उत्कर्ष होतो, हा भाग आहे. आता त्यामध्ये आपण बघितलं तर बुध हा पण अतिशय महत्वाचा ग्रह आहे की ज्याच्यामध्ये सिंह लग्नाला तो योगकारक कसा सांगितलेला आहे. जरी तो मार्केश असेल तरी सुद्धा लग्नामध्ये बुध आणि सूर्य यांची युती आली तर हा बुध आदित्य योग होतो आणि त्याच्यावरती निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये स्वतःचं हित जे आहे आणि स्वतःच्या याच्यामध्ये लाईमलाईट होणं, हा भाग जो आहे तो तुम्हाला निश्चितच आढळून येईल. त्यानंतर गुरु लग्नी असणं हा सुद्धा एक महत्वाचा योग आहे. गुरु महत्वाचा योग काय आहे, कारण का की तो त्रिकोणाचा अधिपती आहे पंचम स्थानाचा, आणि त्याची दृष्टी पंचमावर सुद्धा आहे, सप्तमावर सुद्धा आहे आणि भाग्यावरती सुद्धा आहे, म्हणून हा गुरु महत्वाचा आहे. आणि तो केंद्र आणि त्रिकोणाचा अधिपती आहे, पण अष्टमेशाचा दोष लागत नाही, हे लक्षात ठेवावं. गुरु जर सिंह लग्नाला लग्नी असेल तर अष्टमाचा दोष लागत नाही. मग आता इथे आपण जर बघितलं तरी सुद्धा हे अष्टमात शुक्र उच्चीचा जरी झाला, कारण तिथे मीन रास येते, तर त्यावेळेला सुद्धा तो नीचभंग राजयोग म्हणजे विपरीत राजयोगामध्ये मोडतो. आणि तिथे सुद्धा नीचभंग राजयोग कुठला होतो, तर बुध आणि शुक्राची युती असेल तर बुधाचं नीचत्व निघून जातं. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी नीचभंग राजयोगामध्ये फलादेश मिळतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की गुरु आणि मंगळाचा नीचभंग राजयोग जो आहे तो षष्ठ स्थानामध्ये आहे. आता षष्ठामध्ये जर शनी असेल तर तो विपरीत राजयोग होतो, पण सप्तमात विपरीत राजयोग होत नाही. जर समजा षष्ठेश सप्तमात आला, सप्तमेश षष्ठात गेला, तर सप्तमेश षष्ठामध्ये म्हणजे काय की त्या ठिकाणी तो राजयोगकारक म्हणून सांगितलं आहे. दुसरा राजयोग असा आहे की लग्नाच्या बाजूला शेजारी हा बुध आहे आणि एका बाजूला चंद्र आहे. आता सिंह लग्नाच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर तिथे पती पत्नी हा जो योग आहे तर त्याच्यामध्ये कर्कराज ही डाव्या अंगाला येते. म्हणजेच काय की ती पत्नीच्या ह्याच्यामध्ये सहकार्य करते की नाही, हा त्याच्यातला भाग आहे. आणि लग्न हे त्या ठिकाणी स्वतःचं आहे, म्हणून ह्या लग्नाला चंद्र हा अतिशय महत्वाचा ग्रह आहे की जो आपल्या जोडीदाराबद्दल चांगल्यापैकी प्रतिसाद देऊ शकतो. हे निश्चितच ज्यांचं ज्यांचं सिंह लग्न असेल किंवा सिंहरास असेल तर त्या ठिकाणी रविचंद्राची युती असेल तर तो एक चांगल्या प्रकारचा राजयोग आहे. पण चंद्रावरून सुद्धा चांगल्या प्रकारचा राजयोग पाहता येतो आणि बुधाचा सुद्धा. याच्यामध्ये दशमेश असेल तर त्या ठिकाणी दशमेश कोण आहे, तो शुक्र आहे. या ठिकाणी शुक्र एकटा जरी असेल तरी सुद्धा तो योगकारक ठरेल, कारण स्थानबली होईल, तो त्या राशीतला बली होईल. शुक्र हा पराक्रमेश आहे, तर त्या ठिकाणी तो एकटा असावा किंवा मंगळयुक्त असावा तरी सुद्धा तो एक प्रकारे राजयोग चांगल्यापैकी होतो आणि तो कर्मधर्माचा राजयोग आहे. चतुर्थ स्थान हे जे आहे हे वृश्चिक राशीचं आहे, ते मंगळाचं आहे. तो त्याचा जरी मित्र असला तरी त्या ठिकाणी योग्य ग्रह कुठला होईल तर चंद्र नीचेचा होईल. गुरु ह्या ठिकाणी स्वतः राजयोगकारक होईल, कारण का की तो स्थानबली आहे, लक्षात ठेवावं. गुरु हा चतुर्थाचा मोक्ष त्रिकोणातला ग्रह आहे, त्याच्यामुळे तो स्थानबली आहे. शनी होईल का तर नाही, कारण का की शनीमुळे वृश्चिक रास आणि शनी ह्याचा जर तुम्ही व्यवस्थित विचार केला
तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच काहीतरी गैर आढळून येईल. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन होतील. का होतील? तर त्याला कारण असं आहे की चतुर्थातला शनी हा लग्नावर पाहतो आणि लग्नामध्ये एखादा ग्रह असेल तर त्याला तिथून चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत नाही त्या ग्रहापासून. म्हणजेच काय की इथे एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये जर रवी शनी समसप्तक योग आहे तरी सुद्धा तो योग्य होणार नाही. आता गुरुचं आणि शनीचं नातं कसं आहे ते सम आहे. आता गुरु हा अष्टमेश आहे पण तो पहिल्यांदा पंचमेश आहे आणि पंचमेशाच्या ह्याच्यामध्ये जर समजा शनी दृष्ट असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये त्याला जे काही फलादेश मिळायला किंवा प्रगती करायला विलंब लागतो. मग ही प्रगती कधी होते? तर साधारणतः वयाच्या 24व्या नंतर सिंह लग्नाला गुरु जर शनीच्या समसप्तक योगात असेल किंवा इत्यादी ठिकाणी जर गुरु असेल, पण लग्नामध्ये गुरु असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये लहानपणीच त्याला चांगल्यापैकी सुख मिळतं. पण इत्यादी ग्रह कसे आहेत हे आता आपण चर्चेमधून जाणून घेणार आहोत. आता हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे तरी सुद्धा आपण एक एक ग्रहाबद्दल काही ना काहीतरी जी काही चर्चा आहे ती करणारच आहोत. पण त्या अगोदर मी तुम्हाला ती कुंडली मांडून दाखवतो. तर ती कुंडली पहा आणि मग त्याच्यावरती फलादेश कसा करायचा या बाबतीमध्ये आपण विचार करू. ठीक आहे? होय सर. येस मॅडम. मग आता ही मूळ कुंडली आहे. दिसते का तुम्हाला मूळ कुंडली? दिसते. आता यामध्ये शुभ लग्न आहे, लग्नी गुरु आहे. इथे मंगळ सूर्याची जी युती आहे ती अतिशय बलवान आहे. कारण का की लग्नेश आणि भाग्येश हे दोघंही एकत्र आलेले आहेत. कळलं? म्हणजेच काय की या ठिकाणी योगकारक ग्रह कोणता आला? तर योगकारक ग्रह जो आहे तो राजयोगकारक ग्रह मंगळ आहे आणि तो लग्नेशा सोबत आहे आणि लग्नी गुरु आहे. तर ह्या कुंडलीमध्ये आपण जर पाहिलं तर याची रास ही जी मकर आहे. तर सूर्य सिद्धांताप्रमाणे आपण जर बघितलं तर चंद्र हा पूर्णपणे ज्या मकर राशीमध्ये आहे त्याचे गुणधर्म हे या सिंह लग्नाला अतिशय चांगल्यापैकी मिळतील. जरी त्याची शत्रूची रास असली तरी. कारण का की मकर रास जी आहे ही सूर्याच्या क्षेत्रापासून जन्माला आलेली आहे. मग आता इथे आपण जर पाहिलं तर मेष रास जी आहे ही कोणाकडे आहे तर चंद्रापासून जन्माला आलेली आहे. म्हणजे इथे राजयोगकारक कोण आहे तर त्या ठिकाणी मंगळ आणि सूर्य. कारण का की पती पत्नीचा जो भाग आहे तो कर्क आणि सिंहेला तिथे विचार केलेला आहे. मग अशाच वेळेला लग्नेश हा मंगळयुक्त आहे आणि तो भाग्यस्थानामध्ये आहे. अधिक त्या ठिकाणी भाग्येश भाग्यात आहे. हा सुद्धा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. मग आता ह्या जातकाला दुःख कोणत्या बाबतीतलं येईल तर पर्टिक्युलर तुम्ही बघितलं तर अष्टम स्थान हे राहू शनी बुध शुक्र असे 4 ग्रह एकत्रित आलेले आहेत आणि धनस्थानामध्ये केतू आहे. तर निश्चितच ह्या 5 ग्रहांचा त्याला चांगला फलादेश मिळेल का या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर नाही. म्हणजे तिथे जातकाच्या जीवनामध्ये कुंडली पाहते वेळी त्याला पोषक ग्रह कुठले आहेत तर हे 4 ग्रह आहेत. कोणते? तर गुरु, मंगळ, सूर्य आणि चंद्र. आणि त्या ठिकाणी केतू, राहू, शनी, शुक्र आणि बुध हे त्या जातकाच्या जीवनामध्ये बुध हा नीचेच आहे. हा एक नीचभंग राजयोग होतोय शुक्र आणि बुधाचा. पण तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये राहूची युती असल्यामुळे तो राजयोग जो आहे तो उपयोगात येणार नाही. हे कधी कधी जे नीचभंग राजयोग होतात तर त्यामध्ये त्या राजयोगाला तिथे चाल मिळाली पाहिजे. म्हणजे काय की त्या ठिकाणी ज्याला म्हणतो की त्या ग्रहांनी यश दिलं पाहिजे. तसं आपण बघितलं तर शुक्र आणि बुध हे त्याला यश मिळवू देणार नाहीत. ते कुठल्या स्थानाचे आहेत तर दशम स्थानाचे आणि पराक्रम स्थानाचे अधिपती आहेत. तर ह्या वेळेला काय होतं की त्या ठिकाणी बुध हा ग्रह जो आहे तो धनेश आहे म्हणजे मार्केश आहे. तर अशा वेळेला पत्रिकेमध्ये किंवा त्या जातकाच्या जीवनामध्ये कोणते प्रसंग निर्माण होतील किंवा अपयश तयार होईल. तर सुरुवातीला ही कुंडलीचा जो बॅलन्स आहे तो पूर्णपणे अपेक्षित आपल्याला ठेवायचा आहे. तो गुरु, चंद्र, सूर्य आणि मंगळ ह्या 4 ग्रहांवरतीच त्याची कुंडली बलवान झालेली आहे. इत्यादी ग्रह काय आहेत तर इत्यादी ग्रह सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये प्रसंग निर्माण करतील.
काही कठीण काळ जातकाच्या जीवनामध्ये निश्चित येईल. आता तो कशामुळे येईल? कारण का की एक तर शनी सप्तमेश अष्टमात आहे, त्यानंतर शुक्र हा दशमेश अष्टमात आहे, बुध आपण बघितलं तर लाभेश अष्टमात आहे आणि मार्केश अष्टमात आहे, आणि राहू युक्त हे 3 ग्रह आल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये दीर्घकाळ लागेल की जेणेकरून जातकाला यश मिळवण्याकरता ह्या पर्टिक्युलर 3 ग्रहांचं यश जे आहे ते जातकाला पूर्णपणे मिळणार नाही. पण तरी सुद्धा जातक हा यशस्वी होईल का? तर त्यावेळेला गुरु, मंगळ, सूर्य हे 3 ग्रह जे आहेत ते अत्यंत कार्यशील होतील आणि त्याच्यातून निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये फार चांगल्यापैकी प्रतिसाद मिळेल. अशा तऱ्हेची ही कुंडली आपल्याला दर्शवते. मग आता जेव्हा तुमच्याकडे जर एखादी सिंहलग्नाची कुंडली आली तर त्यावेळेला तुम्हाला गुरु, सूर्य, मंगळ ह्या ग्रहांची स्थिती अवश्य पाहणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये मंगळ राजोकारक काय आहे? कारण तो केंद्र आणि त्रिकोणाचा कारक आहे. केंद्र म्हणजे काय? तर वृश्चिक रास. त्रिकोण म्हणजे काय? तर मेष रास. म्हणजे तो अतिशय उत्तम कारकग्रह आहे. तर ह्या वेळेला हा मंगळ कुठे असावा? तर तो स्थानबली असावा, एक तर स्वतःच्या राशीत असावा, लग्नात असावा, पंचमात असावा. आता चतुर्थातला मंगळ एवढं बळ देईल का? पण तो स्वतःच्या राशीत आहे, तर त्याला बळामध्ये थोडंसं कमतरता निश्चित येईल स्थानाच्या बाबतीमध्ये. कारण का की तो स्थानबली होत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला एखादी कुंडली जेव्हा वर्णन करायचं असेल तर त्यावेळेला हे गणित घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता राहिला भाग काय की त्या ह्याच्यामध्ये जेव्हा बुधासारखा ग्रह हा मार्केश आणि लाभेश आहे आणि तो सूर्याचा अत्यंत जवळचा ग्रह आहे, असा तसाच तो चंद्राच्याही जवळचा आहे. मी तुम्हाला मागे पण सांगितलं की चंद्र हा बुधावरती निश्चितच प्रेम करतो, पण बुध हा त्या चंद्राला प्रेम करेल का? कारण चंद्र म्हणजे माता. तर त्या ठिकाणी इथे काही प्रश्न वैवाहिक जीवनात पण होतील, काही वेळेला काही प्रश्न अबोला किंवा त्या ठिकाणी आईबरोबर पटणार नाही. बऱ्याच वेळेला असं घडतं की बुधाच्या व्यक्तीचं आईशी जास्ती संपर्क येत नाही जेवढा सूर्याशी येतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला कुंडलीचं जे बलाबल आहे तर ते पाहतेवेळी तुम्हाला असा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला कुंडली समजली आहे का? तर आपण पुढचे प्रश्न घेऊ आणि त्या ह्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेचं आपलं हे मुक्त व्यासपीठ आहे, त्याच्यामध्ये चर्चेचा विषय आहे. जोपर्यंत तुम्हाला कुंडली व्यवस्थित कळणार नाही, दुःख जे आहे ते कोणत्या कोणत्या ग्रहाच्या मुळे जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होईल याचा पूर्णपणे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला कोणताही प्रश्न विचारात घ्यायचा असेल तर अवश्य विचारणे. तर त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे उत्तर त्याचं देईन. हं? काही चिंता करू नका. कुंडली कळली आहे का? लक्षात आली आहे? सांगा. सर म्हणजे नमस्कार सर. आपल्याला असं म्हणता येईल का की हा जातक बाहेर खूप कर्तृत्ववान राहील पण घरामध्ये याला आंतरिक दुःख राहील आहे, भावंडांचं म्हणा, पत्नीचं म्हणा, एक मिनिट. पहिली अशा गोष्ट म्हणजे पद्धतीचं दुःख राहू शकतं? एक मिनिट. आता मॅडम असं आहे की मंगळ ज्याचा पत्रिकेमध्ये चांगला असेल हा तर त्या ठिकाणी मंगळ जर व्यवस्थित असेल तर निश्चितच भावंडांचं जे काही कर्तव्य आहे ते ह्या जातकाला निश्चित करावं लागेल. कारण भावंडांसाठी जे काही करायचं असतं त्यांचं लग्न, कार्य, घर या सगळ्या गोष्टीमध्ये तो जातक आहे तो निश्चितच त्या ठिकाणी समर्पक राहील, चांगल्यापैकी प्रतिसाद देईल. म्हणजे त्या जातकाला भावंडांचं जरी सुख नसेल तरी सुद्धा तो भावंडाला सुख निश्चित देऊ शकेल. कारण मंगळ बलवान असेल एखाद्या कुंडलीमध्ये तर कर्तव्य दक्ष म्हणून तो मंगळ कार्यरत होईल. कळलं? हो हो सर. आणखी बोला. हा नमस्कार म्हणजे हा सर. बाहेर कर्तृत्ववान राहील सर, नक्की राहील. बाहेरच्या जगामध्ये घरात पण अतिशय राहील. कर्तृत्ववान राहील. घरात पण राहील. घरात पण राहील. आता घरामध्ये बघितलं नाही, आपण आपण जसं की बुधाचा मार्केश म्हणून विचार केला की नाही, हम्म. तर मग हा, त्या मग बाबतीत तो कमी पडेल असं किंवा नाही. गैरसमज मग असणं. एक मिनिट मी परत सांगतो तुम्हाला. आत्ता जी हा मी कुंडली दाखवलेली आहे त्या हा कुंडलीमध्ये धनस्थान हे दूषित झालेलं आहे, म्हणजे कुटुंबस्थान दूषित झालेलं आहे. तर हा त्याकरता तुम्हाला बघितलं तर कुटुंबाबाबतीमध्ये त्याला प्रश्न उपस्थित होतील. आणि त्याच्यामध्ये कुंडली बलवान कशी झालेली आहे तर लग्नी गुरु आहे, त्याची दृष्टी सूर्यावरती आहे. ज्या राशीमध्ये बसलेला आहे तो त्याचा मित्र आहे गुरु. हो हो
त्याच्यावरती पूर्णपणे योग करतोय, म्हणजे त्या राशीवरती, कुठल्या मेष राशीवरती आणि धनु राशीवरती. कळलं हा का? हा तो चांगला हा योग हा करत आहे. म्हणजेच काय की त्याच्या जवळील संबंध एक तर सूर्याच्या राशीमध्ये विराजमान आहे, अधिकतम त्या ठिकाणी तुम्हाला बघितलं तर मंगळावरती सुद्धा तो योग करतोय आणि स्वतःच्या राशीला सुद्धा पाहतोय. आता इत्यादी ग्रह जे आहेत म्हणजे बुध, शुक्र, शनी, हे त्याच्या योगकारक ठरणार नाहीत. म्हणजे ज्याच्यातली आपण जातकाची दुःख जर विचार करायला गेलो तर त्या हा. ठिकाणी तुम्हाला कळेल की जातक हा कुठल्या ग्रहांमुळे अडचणीत येऊ शकतो किंवा समाधान त्याला मिळू शकणार नाही, समाधानी होऊ शकणार नाही. म्हणजेच काय की असे शनी, शुक्र, बुध हे तिन्ही ग्रह अष्टमात असून तो त्याला नीचभंग राजयोग जो झालेला आहे, तरी सुद्धा त्या जातकाच्या कुंडलीमध्ये राहूयुक्त हे ग्रह असल्यामुळे तर हा. त्या ठिकाणी त्याला दुःख हे निर्माण निश्चित होणार. कुठलं होणार? तर सप्तमेशाचं होणार. पराक्रमेश कोण आहे? शुक्र आहे. पहिल्यांदा शुक्र आहे. आणि रवी यांचे जे काही संबंध आहेत ते राजा आणि दासीप्रमाणे आहेत. किंवा हा जातकाच्या जीवनामध्ये पती पत्नी हा जो भाग असतो तो हा पुरुष आहे, तर पत्नीकारक जो ग्रह आहे तर त्या ठिकाणी तो शुक्र आहे, म्हणजे वैवाहिक सौख्य इन शॉर्ट. पण जर समजा हीच जर स्त्री असती तर, म्हणून जातक कोण आहे? पुरुष जातक आहे का स्त्री जातक आहे हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. हा म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये होणारं जे काही आंदोलन आहे ते कोणत्या स्वरूपाचं असेल तर एक तर बुध हा मार्केश आहे, लाभेश सुद्धा आहे. त्या ठिकाणी जातक हा निश्चितच दुःखी होणार. आता त्या ह्याच्यामध्ये परत सांगतो तुम्हाला, जेव्हा एखादं स्थान बलवान होतं, एखादा ग्रह बलवान होतो, तर इत्यादी ग्रह जर समजा त्याला सपोर्टिंग नसतील तरी सुद्धा त्या गोष्टीची जातक पर्वा करत नाही आणि आपलं कामच करतो. तर त्यावेळेला ह्या हा पत्रिकेमध्ये आपण जर पाहिलं तर बुध, शुक्र आणि शनी हे त्याच्यासाठी पॉझिटिव्ह नाहीत. त्या अखत्यारीमध्ये दुःख जे आहेत ते जातकाला निश्चित भोगावी लागणार. कळलं? पण हो जर सर. समजा ही कुंडली अशी नसते आणि शुक्र दशमात असता, मंगळ आणि सूर्य जर भाग्यात असता, तर त्यावेळेला शुक्राचं दुःख हे उपस्थित झालं नसतं. मस्त. कळलं? आता हो बुध सर. हा जर आहे तर तो धनस्थानामधला असणारा केतू, आणि हाच बुध जर समजा दशमात असता तर बुध आणि शुक्राची युती झाली असती, तर धनेश आणि लाभेश हे जर शुक्रयुक्त असते तर निश्चितच अतिशय चांगल्यापैकी त्या जातकाच्या जीवनामध्ये आनंद व्यक्त झाला असता. पण आता ही व्यक्ती जी आहे ती वैवाहिक दृष्ट्या अति संतोषी आहे असं सांगता येणार नाही. नाही. बरोबर मग आहे. आता तुम्हाला कुंडली काय सांगते तर सप्तमेश राहूयुक्त, म्हणजे ह्या ठिकाणी हा जातकाच्या जीवनामध्ये पाहिलं तुम्ही तर तेव्हा जातकाला सप्तमेश, सप्तम स्थान ह्याच्या बाबतीतलं निश्चितच दुःख निर्माण होईल. जरा वैयक्तिक आवाज बंद करणे. कोण आहे? चव्हाण मॅडम, सगळ्यांना ऑल म्यूट कर. हा, जरा वैयक्तिक जरा माईक सांभाळा. मग अशा वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की शनी हा सप्तमाचा कारक आहे, पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे शनी षष्ठात असेल तर तो विपरीत राजयोगामध्ये असतो. आता अशाच वेळेला समजा जर बघितलं तर चंद्र म्हणजे कर्क राशीचा अधिपती हा षष्ठात आहे, याची रास मकर आहे. तर मकर राशीची तत्व ह्या जीवनामध्ये मानसिकरित्या निश्चितच निर्माण होणार आणि तशाच प्रमाणे जातक हा तसाच संचार करणार किंवा वागणार. आता असं बघितलं तर चंद्राला सतत फिरावं लागतं, दीर्घकाळ काही त्या राहता येत नाही. 2.25 दिवसांनी त्याच्या जीवनामध्ये सतत बदल होत असतो. मग हाच जर चंद्र सप्तमात आला असता तर काय झालं असतं? तरी सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला असता. पण तो कोणाच्या बाजूने मिळाला असता तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की कुंभ राशी जी आहे ती कर्क राशी म्हणून जन्माला आलेली आहे. मग अशाच वेळेला हा चंद्र जर समजा अष्टमात गेला असता तर तो बलवान झाला नसता. तिथे चंद्र एकटा अष्टमात असता तर एक वेगळा परिचय आहे, पण इथे अष्टमामध्ये मुळातच 3 ग्रह आणि राहू आहे, तर त्या ठिकाणी चंद्राचं बळ कमी झालं असतं, म्हणजे त्याचं महत्व कमी झालं असतं. अशा तऱ्हेने तुम्हाला कुंडली तपासता आली पाहिजे. त्यानंतर चंद्र जर समजा भाग्यात आला असता तर भाग्यामध्ये चंद्र आला तर त्या ठिकाणी तो अग्नितत्वामधलं लग्न आहे, अग्नितत्वामधलाच सूर्य आहे आणि अग्नितत्वामधलाच जर चंद्र असेल तर अत्यंत पराक्रमी, मोठा
राजयोग हा निर्माण होतो. कारण चंद्र हा केंद्र आणि त्रिकोण ह्याचा जो मंगळ अधिपती आहे त्याच्या युतीत आहे, लग्नेशाच्या युतीत आहे. मग अशा वेळेला मंगळ, चंद्र आणि सूर्य हे जर भाग्यस्थानामध्ये एकत्र येत असतील तर जातक निश्चितच साहसी असेल. आता मंगळाचं साहस कसं आहे, तर आपले जे युनियन मिनिस्टर आहेत, होम मिनिस्टर अमितजी, तर त्यांचा चंद्र जो आहे तो पराक्रमात मेषेचा आहे. कळलं का? मग त्यांना त्या ठिकाणी बऱ्याचशा जीवनामध्ये आव्हानात्मक भूमिका कराव्या लागल्या आणि त्यांना ही जी पोझिशन मिळालेली आहे तर ती कशामुळे मिळाली, तर त्यांच्या लग्नी शनी आहे आणि त्यांचं कुंभ लग्न आहे. कळलं? मग अशा वेळेला तुम्हाला कुंडलीचं वाचन करते वेळी सगळं सामुग्री जी आहे, सगळा संग्रह एकत्रित करून जातकाच्या जीवनामध्ये खरोखर कुठल्या गोष्टींचं यश किंवा अपयश जातकाला मिळेल का मिळणार नाही, म्हणजे यश आणि अपयश दोन्ही गोष्टी उपस्थित होतात. मग त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर प्लॅनेटरी पोझिशन ही कळली पाहिजे. आणि अशा वेळेला बघितलं तर शुक्र हा मुळातच दूषित झालेला आहे. तो उच्चीचा असून सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही. कधी कधी जातकाच्या जोडीदारासंदर्भात काही प्रश्न उपस्थित होतील, पण जातक स्वतः कसा वागेल तर स्वतः निश्चितच भाग्यवान असेल. आता ही व्यक्ती जी आहे ही मुळातच भाग्यवान आहे, जन्मताच भाग्यवान आहे. कारण का, की जेव्हा जातकाचा जन्म होतो, बाळाचा जन्म होतो, त्यावेळेला चंद्र हा महत्वाचा प्लॅनेट आहे. आता तोच जर प्लॅनेट कुठल्याही योगामध्ये चुकीचा ठरलेला नाही. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शनीची 10वी दृष्टी पंचमावर आहे, पण तिथे सुद्धा गुरुची स्वतः राहत आहे आणि त्या ठिकाणी पण गुरु योग करतोय, म्हणजे त्या ठिकाणी तो तसा दोष निर्माण होणार नाही. झाला तर तो थोडा अल्पावधीचा असेल, म्हणजे कमी प्रमाणामध्ये असेल. पण चंद्र हा जो आहे, हा चंद्र षष्ठामध्ये असला तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये निश्चित चांगल्यापैकी फलादेश मिळेल. आता चंद्र हा मकर राशीतला आहे, हा सरकारी क्षेत्रातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. मग त्यावेळेला ह्याचं भाग्य कसं झालं, तर मुळातच तुम्हाला सांगतो मी, शनी, शुक्र, बुध हे ग्रह त्याच्या सपोर्टिंग प्लॅनेट नाही. आता सपोर्टिंग प्लॅनेट काय आहेत, तर सपोर्टिंग प्लॅनेट जे आहेत ते सूर्य, मंगळ आणि गुरु हे पहिल्यांदा प्रामुख्याने महत्वाचे ग्रह आहेत. आता चंद्र जरी त्यांचा मित्र असला तरी तो षष्ठामध्ये आहे आणि त्या ठिकाणी तो एकटा आहे आणि तो व्ययश आहे, व्ययशावरती त्याची दृष्टी आहे. पण चंद्र एकटा असला तरी सुद्धा वाईट नाही, कारण चंद्राला मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याची भ्रमंती कशी असते. तर अशा रीतीने तुम्हाला राजयोग ठरवता आले पाहिजे. मग मुळामध्ये आपण बघितलं तर चतुर्थातला शनी योगकारक ठरणार नाही. पंचमातला शनी हा सप्तमावर दृष्टी टाकेल, तर दृष्टीचा सुद्धा तुम्हाला विचार केला पाहिजे. आता मुळात हा जातक जो आहे तो नशीबवान आहे, कम नशिबी नाही. कारण का, की रवी, मंगळ आणि गुरु हे प्रामुख्याने 3 ग्रह त्याच्या जीवनामध्ये सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून ओळखायला येतील किंवा त्याचा विचार करणं गरजेचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं? आता बोला. हो सर, आलं लक्षात. हा, हे कुंडली वाचन करते तुम्हाला निश्चितच ग्रहांचा आधार घेणं थँक्यू गरजेचं आहे. सर. सर मी विचारू? हम्म, हॅलो. बोला बोला बोला. आता आपण बघितलं की चंद्र हा व्ययशाच्या समोर बसलेला आहे. हम्म. त्याचं स्वतःच्या ह्याच्यावर लक्ष आहे. तो पृथ्वी राशीत आहे, तो सपोर्टिंग तिथे आहे. पण समजा आणि तो विपरीत राजयोग पण झालेला आहे, हो नाही नाही, ना? षष्टामध्ये नाही, षष्टामध्ये अष्टमेशा म्हणून तो विपरीत राजयोग होईल. मग वेश वेश जो आहे ना मॅडम, हा हा तो षष्ठ स्थानामध्ये आहे तर विपरीत राजयोग होईल. हा हो. मग आता वेश समजा षष्ठातून हा हा चंद्र एकटाच एकटाच जर अष्टमात असता हो तरी सुद्धा तो चांगली फळं देईल का? हो नक्की, तो सुद्धा विपरीत राजयोग आहे. कारण का, की 12व्या स्थानाचा अधिपती जो आहे ना हो. मॅडम, तो चंद्र आहे आणि तो एकटा जरी अष्टमात असला तर त्याला केंद्र योग लागत नाही. हा. कळलं? म्हणजे जो ज्याला आपण म्हणतो केंद्र योग पेक्षा आणखी जो ज्याला आपण म्हणतो अल्पायुष्य योग जो आहे हा. तोच नाही होत. अच्छा. आणि आता अल्पायुष्य बघा योग इथे इथे केतू मारक स्थानात बसलेला आहे आणि हो. अष्टमात सप्तमेश लाभेश वगैरे सगळे बसले, पण ते राहू युक्त झाल्यामुळे सप्तमाची दुःख या माणसाला आलेली आहे. त्यांचं बळ कमी झालेलं आहे.
हा त्याचं बळ कमी झालं. पण बरोबर. समजा इथे राहू नसता, म्हणजे राहू केतूची पोझिशन बदललेली असती, ओके. तर त्याला सप्तमाचं दुःख तेवढंच, वैवाहिक जीवनातलं दुःख तेवढं तीव्र झालं असतं का? नाही, आता त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. अतिशय चांगल्यापैकी प्रश्न आहे मॅडम. जर समजा बुध, शुक्र आणि शनीची युती फक्त असते, हा तर त्या ठिकाणी राहूचा दोष नसता. हा मग आता तो नीचभंग राजयोग बुध शुक्राचा असता, अष्टमात असता. हा पण सप्तमेश अष्टमात जो आहे तो नीचभंग राजयोगामध्ये आहे. पण राहू आल्यामुळे त्या ठिकाणी नीचभंग राजयोगाचा उपयोग त्याला शुक्राचा, बुधाचा आणि शनीचा होणार नाही. हा जेव्हा एखादा ग्रह ज्या वेळेला राहूयुक्त होतो, तो सुरुवातीला आपल्याला योग्य वाटतं, पण त्याच्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काही स्थिती जी आहे ती निश्चितच दबगाईला जाते आणि त्याला त्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आता हेच शुक्र आणि शनी, हा. शुक्र आणि शनी धनस्थानात बसले असते, शुक्र ओके. शनी बुध हे धनस्थानात बसले असते, प्लस येस. त्यांच्याबरोबर गुरु महाराज बसले असते, नक्की. तर या माणसाला वैवाहिक जीवनाचा त्रास झाला असता का पुरुष जातकाला? नाही, आता मारक स्थानामध्ये जर हे ग्रह आहेत, तर त्या ठिकाणी सप्तमेश शनी हा मारक स्थानामध्ये असेल, हा तर थोडा बहुत जातकाच्या जीवनामध्ये असमाधान निर्माण होईल. हा आणि सूर्याला जसं वैवाहिक जीवन हवंय, तर त्यावेळेला चंद्राचा जास्तीत जास्त विचार केला जातो. कारण का की चंद्र ही राणी आहे, हो सूर्य हा राजा आहे. हो मग त्या ठिकाणी कुठल्याही पत्रिकेमध्ये आपण जर बघितलं, तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, एखादा पुरुष जर आला तर हो त्या ठिकाणी कर्कराज जर दूषित झाली असेल, तर हा जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच वैवाहिक जीवनामध्ये कमीपणा स्वीकारावा लागतो. आता तो कुठल्या प्रमाणात असेल तर हा तो तुम्हाला पाहता आला पाहिजे. म्हणजे आणि जर कर्केत, समजा बोला. हा म्हणजे कर्केत जर केतू राहू शनी अशासारखे जर हे आले, तर त्या माणसाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. हा बरं, आता पुन्हा सांगतो आणखी. जर समजा एखाद्या वेळेला आज चंद्र जर दूषित झाला असेल हम्म, आणि त्यावरती कर्क राशी पण दूषित झाली असेल, हा तर पुरुष ह्या कुंडलीला पाहताना किंवा स्त्री ह्या कुंडली जातकाला पाहताना तुम्हाला जे चतुर्थ स्थानाचं फलित आहे, ते फलित सुद्धा एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये लाभू देणार नाही. आता चतुर्थ स्थान हे सुखाचं आहे आणि कालपुरुषाला ती रास जी आहे ती कर्कराज चतुर्थ स्थानामध्ये येते. हो मग अशा वेळेला जेव्हा एखादी कुंडली पाहताना तुम्हाला विचार केला पाहिजे की कर्क राशीमध्ये एखादे जर चुकीचे ग्रह असतील, तर जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चतुर्थ स्थानाचे काही वाईट योग जातकाला भोगावे लागतात. अधिक चंद्र जर सुरक्षित नसेल, मग आता जर चंद्र सुरक्षित म्हणजे काय, तर ह्या लग्नाला मी तुम्हाला सांगितलं की रवी आणि चंद्राची युती जर अमावास्या जरी असेल तरी सुद्धा तो उत्तम राजयोग म्हणून विचार केला जातो. हा त्या ठिकाणी जर गुरुचंद्र आणि सूर्याची युती असेल तरी सुद्धा उत्तम. त्याच ठिकाणी रविचंद्र मंगळ असेल तरी सुद्धा उत्तम. हो कारण का की त्या ठिकाणी चंद्र, लग्न आणि सूर्य हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच अतिशय चांगल्यापैकी चांगले बदल होतात, म्हणजे घडामोडी होतात. मग आता इथे ही पर्टिक्युलर कुंडली बघितली तर त्या ठिकाणी त्याला शुक्राची, बुधाची आणि शनीची गरज आहे का, किंवा त्या ठिकाणी त्याच्या हातून काही घटना घडेल का, तर निश्चितच काही घटना घडतील. पण तरी सुद्धा कुंडली जी आहे ही रवी, मंगळ आणि गुरु ह्या 3 ग्रहावरती अतिशय बलवान झालेली आहे. आता चंद्र हा मकर राशीत बसलेला आहे, तर त्या ठिकाणी हरकत नाही, ऍडवायजेबल आहे. पण कर्करात दूषित झालेली नाही किंवा चंद्रावरती पण कुठल्याही तऱ्हेचा दृष्टीने कुयोग झालेला नाही, म्हणजे चंद्र सुरक्षित आहे. हा कळलं? होय आता ते चंद्र कळलं. सुरक्षित असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, राजयोग कारक ग्रह मंगळ आहे, तो चतुर्थीचा पण कारक आहे आणि भाग्याचा कारक आहे. चंद्र हा त्या ठिकाणी 12व्या स्थानाचा कारक आहे आणि तो विपरीत राजयोगामध्ये बसलेला आहे. त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा दृष्टीने कुयोग झालेला नाही, पण तो स्वतंत्र आहे. हा जसं चंद्र मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बालारिष्ट योग जर समजा अष्टमात असेल हा तर त्याला बालारिष्ट योग म्हणतात. हा म्हणजे तो जरी असला तरी सुद्धा गुरुच्या राशीत असल्यामुळे तिथे त्या ठिकाणी त्याला तो विपरीत राजयोगामध्ये येईल. कारण का की तो 12व्या स्थानाचा अधिपती एकटा अष्टमात आहे, तर हा त्यावेळेला बालारिष्ट योगाची त्याला तिथे दगाफटका आधार. होणार नाही किंवा त्याला काही नुकसान होणार नाही.
आता सगळ्या जसं गोष्टी आपण तुम्हाला पडताळून पाहता आल्या पाहिजे. हा बोला. आता आपण जसं बघितलं की सप्तमेश अष्टमात आल्यामुळे त्याला वैवाहिक दुःख काही काळासाठी तरी भोगावं आहे. लागेल किंवा नक्की. दीर्घकाळानंतर त्याला सुख मिळू शकतं. तोच हो समजा सप्तमेश उच्चस्थानी म्हणजे तूळ राशीत जाऊन बसला पराक्रम स्थानात, हो बरोबर. तरी त्याला एकटाच शनी असेल. एकटा नाही, शनी आता तिथे जाऊन तो बसला. उच्चीचा होईल, लक्षात घ्या. सप्तमेश उच्चीचा पराक्रम हो. साधा असं तुमचं म्हणायचं मत आहे ना? असं असं म्हणणं तुमचं? होय 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 हा. होय आता ह्या शनीची भूमिका आपण होय जर पाहिली हो तर दशम स्थानाला पण शनी जर आला तर त्या ठिकाणी तो वृषभेला येईल आणि पराक्रमामध्ये तुळेला येईल. तर तुळेला जेवढं महत्व असेल हा तेवढं महत्व दशम स्थानाला सुद्धा असेल. होय. कारण का की त्या ठिकाणी मॅडम अच्छा. की दशमामध्ये शनी हा योगकारक ठरला जातो. हा दुसरा एक योग आहे, राजयोग नाहीये, योग आहे. हो कारण तो स्थान कारण का की दशमातला शनी हा स्थानबली आहे दक्षिण हो. दिशेचा. कळलं? मग त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या होय जोडीदारापासूनच प्रतिसाद मिळेल असं नाही. करिअरमध्ये प्रतिसाद निश्चित चांगला मिळेल. योजना मोठ्या मोठ्या असतील. म्हणून त्या ठिकाणी लग्न कुंडली पाहते वेळी आपल्याला बघितलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित पाहता आली पाहिजे. आता जर समजा हा शनी जर भाग्यस्थानामध्ये निचेचा असता तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये हा शनीचं हा सप्तम स्थान, षष्ठ स्थान, त्या ठिकाणी शनीच्या माध्यमातून जातकाला अनेक प्रसंग आले असतील. जेव्हा जेव्हा तुम्ही पाहता तर वृश्चिकेचा शनी, मेषेचा शनी जर सिंह लग्नाला आला तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुकीची आंदोलनं निश्चित घडू शकतात किंवा घडतात आणि त्याला बऱ्याच आव्हानाला सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेला पत्रिका तुमच्याकडे जरी आली आणि शनी नीचेचा जरी असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी निश्चित जातकाच्या जीवनामध्ये अनेक घडामोडी होऊ शकतात. कळलं? सर म्हणून नमस्कार. नमस्ते, बोला. कळलं सर. थँक्यू. ते माझा प्रश्न असा होता सर, थोडी शंका अशी आहे की लग्नातील गुरु हा. आणि षष्ठातील चंद्र यांचा षडाष्टक योगामुळे चंद्राचं कार्यकत्व थोडं कमी होऊ शकतं का? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. गुरु हा योगकारक आहे. त्या ठिकाणी त्यांनी पंचम स्थान आणि भाग्यस्थान हे दोन्ही केलेलं आहे. चंद्र हा स्वतंत्र आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की 12व्या स्थानाचा अधिपती हा षष्ठ स्थानामध्ये विपरीत राजयोग होतो आणि तो गुरुशी षडाष्टक असला तरी सुद्धा समजा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुरु कुठेशी आहे? लग्नामध्ये आहे. हा, चंद्रापासून कितवा आहे? 6वा. 6वा आहे. म्हणजे तो किती 8वा. क्षणाचा? मग त्या 8वा. ठिकाणी तो जरी त्या ठिकाणी चुकीचा असला तरी सुद्धा चंद्राला त्रास होणार नाही कारण तो 12व्या स्थानाचा अधिपती आहे. म्हणून सिंह लग्नाला किंवा कुठल्याही लग्नाला मी सांगितलं तुम्हाला चंद्राची रास दूषित झाली आणि चंद्र सुद्धा दूषित झालाय तर जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चंद्राचं फलित मिळणार नाही. हो, कळलं? धन्यवाद. सर बोलू मी. हा, बोला. सर आता इथं पराक्रमाचा अधिपती आणि कर्मस्थानाचा अधिपती अष्टमात आहे. लाभाचा अधिपती धनेश पण अष्टमात आहे. Yes. म्हणजे मग नोकरीच्या बाबतीत किंवा त्यांना स्वतःला जे काय अडचणी आल्या त्या सगळ्या बाबतीत सुद्धा त्या येऊ शकतात ना, आर्थिक नोकरीत. पण त्यांनी सांगतो. स्वतःच्या बळावरती सगळ्यावरती मात करून ते केली. गेले असं आहे. बघा आता असं आहे मॅडम की तुमचा प्रश्न व्यवस्थित आहे की पहिल्यांदा बघा की लग्नस्थान बलवान झालेलं आहे हो आणि लग्नेश सुद्धा बलवान आहे हो आणि ते एकमेक मित्र आहेत आणि त्यावरती गुरुची कृपा आहे. हो मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये काय घडेल तर निश्चितच जातक हा जो आहे तो प्रभावी असेल, चांगला नशीबवान असेल आणि जे इत्यादी ग्रह जे त्याला अडचणीत आणणारे आहेत जसं की बुध, शुक्र, शनी ह्या अडचणी कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनामध्ये गोचरीने निर्माण होते. आता गोचरीचा फलादेश कसा आहे की ज्या वेळेला गोचर फिरतं आणि येणारं दुःख कोणत्या तऱ्हेचं असेल तर उदाहरणार्थ आपण असं बघितलं की जातकाचं वय काय आहे. ज्या वेळेला जातक जन्माला आला त्याच्या काही काळानंतर शनी हा
भाग्यस्थानामध्ये आलं. हम्म. त्याचं वय काय होतं? 2.5 वर्षाचं, बरोबर. बरोबर आहे. त्याच्यानंतर बरोबर. तो 32 वर्षाचा होता. हम्म. कळलं का? मग आता हा हम्म. जर 32 वर्षाचा असेल त्यावेळेला त्याला दुःख ही गोचरीच्या ग्रहांमुळे निश्चित उद्भवणार. बरोबर. ठरलेलं आहे. आता ज्या वेळेला अष्टमातला शनी किंवा भाग्यात जेव्हा शनी भ्रमण करेल त्यावेळेला तो चंद्रावरती पण मूळच्या दृष्टी टाकेल. हो. मग तिथेही काही फलादेश जे आहेत हे त्याच्या जीवनामध्ये काहीतरी वाईट घडामोडी निश्चित घडवतील. आता त्याला वयाचं भान जे आहे ते महत्वाचं आहे. लग्नी गुरु जेव्हा असेल जातकाच्या त्यावेळेला तुम्ही अवश्य पहा जातकाचं बालपण, जातकाचं शिक्षण, जातकाचं जे स्वरूप आहे ते निश्चित जातकाला चांगल्यापैकी मिळेल. कालांतराने त्याच्या जीवनामध्ये केतू हा पहिल्यांदा अडचण निर्माण करेल, कारण तो लग्नाच्या बाजूला आहे. कळलं? मग केतू बरोबर. पासून तुम्हाला अपेक्षा ठेवता येणार नाही. मग आता ह्या केतूपासून काय होऊ शकेल? तर त्या केतूपासून जातकाच्या जीवनामध्ये एखादी स्त्री म्हणजे केतू हा त्या ठिकाणी काही मृत्यू दाखवतो, त्यानंतर कौटुंबिक दुःख दाखवतो. मग अशी कौटुंबिक दुःख हे कदाचित कुटुंबामध्ये येतील तर त्याच्या जीवनात पण त्याचा जो काही कमीपणा म्हणजे कमतरता निर्माण होईल. कळलं? ओके. धनामध्ये केतू असल्यामुळे यदा कदाचित त्याला कुटुंबापासून अलिप्त राहावं लागेल, हे सुद्धा एक दुःख आहे. हा. कळलं बरोबर. का? मग अशा वेळेला बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर पत्रिका बघितली तर तो एकला चलो रे अशा तऱ्हेचा भाग असू शकतो. बरोबर. कळलं का? बरोबर. थँक्यू सर. धन्यवाद. बोला. गुरुजी मी एक विचारू? आता बोला. आपण हे सिंह लग्नाचं बघतोय तर याच्यामध्ये सिंह लग्नामध्ये 9वम स्थानामध्ये जर मंगळ आणि चंद्र हे 2 ग्रह असतील आणि हर्षल पण असेल तर कसं फळ असेल? बघा आता हर्षलचा प्रभाव जो आहे तो त्या ठिकाणी चंद्राला त्रासदायकच आहे. यदा कदाचित कन्फ्युज करणारा, कधी कधी विक्षिप्त स्वभावाचा, कधी कधी संशोधन होणारा, पण मंगळ हर्षल युती जी आहे ही जातकाच्या जीवनामध्ये सतत काही ना काहीतरी विवंचना, अपघात किंवा तत्सम काही अडथळे निर्माण करणारे आहेत. पण मंगळ हर्षलची युती ही योग्य नाही. कळलं का? ओके. मंगळ हर्षलची युती योग्य नाही. आणि जर समजा ते शिवलग्न आहे तर मंगळ हा जो राजोकारक म्हणून सांगितलेला आहे तर त्या ठिकाणी हर्षल ह्या ग्रहामुळे जातकाच्या जीवनात अडचणी उपस्थित होतील. ओके. कळलं? सर समजा गुरु असेल तर, गुरु आणि मंगळ असेल तर? गुरु मंगळाचा काही प्रश्नच नाहीये ना, दोघंही मित्र आहे. म्हणून तिथे तुम्हाला कळलं पाहिजे हा, की म्हणजे मग तिथे जातक पॉझिटिव्हच मिळतील. नक्की. बरं, हर्षल हा जो ग्रह आहे तो दरवेळेला तो वाईटच असेल असं समजू नका. यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये काही रिसर्चच्या गोष्टी आहेत. आता मंगळ हर्षलचं काय? संशोधन करणं, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी या बाबतीतला फलादेश आहे. पण वैवाहिक जीवनामध्ये तसा फलादेश मिळणार नाही. आता जर समजा आपण बघितलं तर मंगळ हर्षलची युती असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतील. कुठे असेल? तर त्या ठिकाणी चतुर्थात असतील. या लग्नाला चतुर्थात पण मंगळ जो आहे तो वादविवाद करणाराच ग्रह असेल आणि चतुर्थ स्थानाचा तो कारक नाही. म्हणून कर्क राशीमध्ये तो मंगळ नीचेचा सांगितलेला आहे. कारण का? कालपुरुषाची चतुर्थ स्थानामध्ये येणारी रात ही कर्क आहे, म्हणून कर्केला मंगळ नीचेचा. तसाच तो चतुर्थ स्थानामध्ये मंगळ योगकारक ठरणार नाही. आलं लक्षात? तुम्हाला कुंडली ताबडतोब अशी ट्विट करता आली पाहिजे, फिरवता आली पाहिजे. हे लग्नी रवी असेल तर चालेल ना? म्हणजे प्रश्नच फळ नाही. कसं चांगलं राहील ना? बघा परत सांगतो, लग्नी रविचंद्र युती जरी असेल तरी सुद्धा वेश म्हणून दोष लागणार नाही ह्या लग्नाला. स्पेशली ओके. लग्न कोणतं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मी परत सांगतो, कुठलंही लग्न घ्या, 12व्या स्थानाचा अधिपती जर समजा त्या लग्नेशाच्या चुकीचा असेल किंवा त्याचा मित्र नसेल, शत्रू असेल तर त्या ठिकाणी त्याला निश्चितच दुःख भोगावं लागेल. आता उदाहरण आपण जर घेतलं, आता तूळ लग्न घेतलं तर 12व्या स्थानाचा अधिपती कोण येतो? बुध. हा तूळ लग्नाचा मित्र आहे की नाही? हो. बरं, मिथुन लग्न घेतलं तर शुक्र हा मित्र आहे की नाही? हो. कुंभ लग्न घेतलं तर शनी हा त्याचा मित्र आहे की नाही? म्हणजे शनी स्वतःच आहे तो.
हो, स्वतःच आहे. मग आता मीन लग्न घेतलं तर त्या ठिकाणी 12व्या स्थानाचा अधिपती कोण आहे? शनी. मग त्या ठिकाणी हां. काही गडबड होऊ शकते, कारण ते समविचाराचे जरी असले तरी सुद्धा अडथळे निर्माण होणार. मग त्यावेळेला तुम्हाला पाहता आलं पाहिजे. समजा मेष लग्न आहे आणि गुरु लग्नी आला तर तो 12व्या स्थानाचा दोष लागत नाही, तो चांगला आहे. कळलं? ओके. वृषभ हो. लग्न असेल तर त्या ठिकाणी लग्नी मंगळ येणं हा हानिकारक आहे, कारण का तो त्याचा शत्रू आहे. प्रत्येक लग्नावरती तुम्हाला तिथे येणारा ग्रह हा त्याचा मित्र आहे का शत्रू आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. कळलं का? म्हणून प्रत्येक लग्न अशा तऱ्हेने तुम्हाला वाचता आलं पाहिजे त्यातील ग्रह. तर हा गुरु जो आहे तो त्रिकोणाचा अधिपती आहे, तो लग्नी आलेला आहे, नाही का? म्हणजे तो पंचमेश आहे ना, आणि तो त्याचा मित्र आहे, राजोगकारक आहे. तो अष्टमेशाचा दोष लागत नाही. जेव्हा केंद्र आणि त्रिकोणाचे अधिपती असतात त्यावेळेला अष्टमाचा दोष लागत नाही. तर त्या जीवनामध्ये त्याच्या अतिशय चांगल्यापैकी जीवन जगता येईल अशा तऱ्हेचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. सर कळलं? मी विचारू का? हा बोला. तर लग्न 27 डिग्रीज आहे ना आणि गुरु 2 डिग्री आहे. मग हा. त्याचा काही डिफरन्स नाही होणार का? त्याच्यामध्ये एकच आहे ना. आता गुरु जर समजा 2 डिग्री आहे तर त्या ठिकाणी तो कुठल्या नवमाशामध्ये आहे हे तुम्हाला विचारलं पाहिजे. आता अच्छा. 27 डिग्रीला धनु नवमाश सुरू होतो. हो, मग याचा जो बरोबर. नवमाश कुंडली आहे तो धनु आहे. बरोबर. हां. आणि गुरु जो आहे तो चांगल्यापैकी आहे. पण मेष लग्नाला जो मेषात. गुरु हां, आहे मेष. तो सेनांश, शिव लग्नाला मेष नवमाश हा सेनांश आहे. मग तर चालेल का? ओके. तो चालेल. चालेल. ओके. आता भाग ओके. परत मी तुम्हाला सांगतो मॅडम, हा गुरु फक्त दरिद्रांशामध्ये नसावा. सिंह ओके. लग्नाची जी कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये एक जो सूक्ष्मांश आहे किंवा नवमांश आहे तो अगोदरचा आहे, तर त्याकरता तो दरिद्रांश आहे. म्हणजे ओके. इथे वृश्चिक नवमाश इज नॉट परमिटेड. मग तो कुठल्याही ग्रह त्याच्यामध्ये प्ले करत असेल आणि त्यावेळेला जन्म झाला तरी सुद्धा जातकाला त्या जीवनामध्ये निश्चितच हानिकारक जीवन जगावं लागेल. हा पर्टिक्युलर तुम्हाला सूक्ष्मांशामध्ये पाहता आला पाहिजे. सर भावचलित बघायला नको का? मग 27 टू परत 27 हां, एक एक ते मिनिट, नको. एक मॅडम असं आहे की भावचलित या गोष्टी जी आहेत ती 82 ऑनवर्ड्स तयार झालेल्या आहेत. त्याच्या अगोदर ओके. भावचलित नव्हतं. भावचलित हे कोणाच्या तरी डोक्यातून आलेलं आहे. पूर्व काळा म्हणजे अगोदरच्या ह्याच्यामध्ये भावचलित हा तिथे हे नव्हता, उच्चार आला नव्हता. ओके. आता भावचलिताबद्दल सांगतो तुम्हाला. जर भाव चलितामध्ये गेला, बरोबर आहे, हं. म्हणजे हं. ग्रह पण चलितामध्ये जाणार की नाही? हो, बरोबर. हां. आता तो नक्षत्र सोडणार आहे का? नाही. बरं. दुसरा भाग नक्कीच. असा आहे की त्या ठिकाणी त्याचं उदित लग्न हे सिंह आहे आणि हं. 15 अंशानंतर एखादा व्यक्ती जन्माला आला आणि त्याच्या हं. पुढचे ग्रह असतील तर ते भावचलितामध्ये जातात, असा हा बरोबर. समज आहे. मग हां. गेल्या वेळेला पण अच्छा. तुम्हाला मी सांगितलं होतं की हे जे काही वय सांगितलेलं आहे, वृद्ध, बाल, युवा, हे सगळं चुकीचं आहे. मृत ग्रह हा कधी मृत होत नाही. ग्रह हा कधी भावचलितामध्ये जात नाही. तो ज्या लग्नामध्ये असतो त्याच ठिकाणी तिथे त्याची फळं हे निश्चितच आपल्याला भोगावी लागतात. मग ती चांगली ओके. असतील तर चांगले, वाईट असतील तर वाईट. आता जसं की ओके. तुम्हाला आयडेंटिटी करायची असेल तर त्या ठिकाणी ह्या जातकाच्या जीवनामध्ये जे काही ग्रहस्थिती असेल तर गुरु हा निश्चितच जातकाच्या जीवनात चांगला फलादेश देईल. ओके. ओके. थँक यू सर. बर. म्हणजे इथे आपण बघितलं तर शुक्र दशमात चांगला आहे. बुध हा निश्चितच रवीच्या सोबत असला तर त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळेल. मंगळ बुध रवीची युती असेल तर त्या ठिकाणी रवी हा बुधाला सांभाळून घेईल, कारण तो मेजर प्लॅनेट आहे. त्याचे युवराज आहे तो. बुध हा युवराज आहे आणि सूर्य हा राजा आहे. कळलं? चंद्र ही राणी आहे. मंगळ हा सेनापती आहे. गुरु हा भाग्याचा कारक आहे. म्हणून प्रत्येक लग्नाला जे काही ग्रह जे आहेत ते जातकाला मिळाल्यानंतर दुसऱ्या ग्रहांबद्दल तो अपेक्षित राहू शकत नाही किंवा त्याला ते फळ मिळणार नाही. मग आता इथे जर समजा शनी जर पराक्रमात उच्चीचा असता तर निश्चितच तो स्थानबली पण झाला असता आणि राशीबळी पण मिळालं असतं, कारण तो उच्चीचा असता. आता त्या राशीमध्ये पण दरिद्रांश आहे, कर्क राशीमध्ये पण दरिद्रांश आहे, तर तेव्हा तुम्हाला नवमाश तपासता आला पाहिजे. त्यावेळेला नवमाश कसा असेल ह्याच्यावरती तुम्हाला विवेचन करणं गरजेचं आहे. कळलं? बोला.
सर आणि जर मग आता सिंह लग्नामध्ये जर पंचमात गुरु आणि केतू जर आले समजा भाग्य आणि त्याग तर मग बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या की हम्म. राहू, गुरु आणि केतू. आता राहू गुरुची युती जरी आली तरी सुद्धा तो चांडाळ योग होणार. केतू गुरुची युती आली तरी सुद्धा तो चांडाळ योग होणार. जातकाच्या जीवनात आलेला जो काही भाग आहे, संग्रह आहे, तो कदाचित अचानकपणे तो निघून जाईल. अशा तऱ्हेने जातकाच्या जीवनामध्ये दुर्भाग्य निर्माण होईल असा विचार केला पाहिजे. कळलं? हो. हा, कारण की तुम्ही अवश्य पत्रिका जेव्हा पाहाल त्या वेळेला तुम्हाला असा विचार केला पाहिजे की जातक हा दुःखी कशामुळे झालेला आहे, त्याला कारण काय. आणि ही जी युती असते ती युती जातकाच्या जीवनामध्ये अपयश ही निश्चित कालांतराने आणणार. म्हणून मी तुम्हाला परत सांगितलं की चंद्र हा 12व्या स्थानाचा अधिपती आहे. तो एकटा षष्ठ स्थानामध्ये आहे, तर तो विपरीत राजयोगामध्ये आहे. पण तोच जर समजा राहूयुक्त आला तर त्या विपरीत राजयोगाचा त्याला उपयोग होणार नाही. केतुयुक्त आला तरी सुद्धा चंद्र हा दूषित झालेला आहे. कळलं? म्हणून चंद्राला या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचा कुयोग नाही. तो एकटा आहे, स्वतःच्या राशीवरती पाहतो. भागवत मॅडम बोला. म्हणजे दृष्टीने जरी झाला असेल तरी देखील तो कुयोग समजायचा ना, दृष्टी जरी असेल कोणाच्या, राहू केतू शनी Yes, किंवा yes. मंगळ. नाही, बघा परत सांगतो मॅडम की राहू केतूला दृष्टी नाही. स्थानामध्ये जर युती असेल बरोबर. त्या हा. ठिकाणी तो निश्चितच दूषित होईल. Correct. हा, चंद्राकडे correct. राईट्स कमी असतात, हं. चंद्राकडे अधिकार कमी होतात. तर राहू केतूच्या युती तर आता दूषित होईल आणि शनी किंवा मंगळाची दृष्टी असेल तर तो दूषित होईल किंवा युतीत आला तरी. बघा, आता मंगळाच्या बाबतीमध्ये शिव लग्नाला बघितलं तर त्या ठिकाणी तो भाग्येश आहे. आता थोडासा विचार आपण जर केला तर चंद्र ज्या ज्या राशीमध्ये जातो तशा तऱ्हेने त्याचं मनस्थिती तयार होते, हे तर नक्की आहे. बरोबर. हो, आणि बरोबर. जर समजा यदा कदाचित मंगळ आणि चंद्राची युती झाली तर तो फलादेश जो आहे तो कुठल्या राशीतला आहे हम्म. तो भाग निश्चित झाला. आता जर समजा वृषभ राशीमध्ये मंगळ चंद्राची युती आहे असं समजूया, तर हा. त्यावेळेला मंगळ हा दशमात स्थानबली आहे. वृषभेचा चंद्र हा स्वतःच्या उच्च. ह्याच्यामध्ये उच्चीचा झाला. मग दोन्ही फलित जी आहेत ती चांगली मिळतील. हम्म. म्हणून पत्रिकेमध्ये कार्यरत असणारे जे ग्रह आहेत जन्माच्या वेळेला ते ग्रह कोण आहेत याचा विचार करून तुम्हाला तुमचं जे सुख आहे की तुमचा राजयोग आहे तो कोणीही टाळू शकणार नाही. मग तो विपरीत राजयोग असला तरी सुद्धा, आणि जर समजा कष्टाचं काही कारण असतील तरी सुद्धा. जसं उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, राज कपूरचं कर्क लग्न होतं त्यावेळेला राहू चंद्राची युती होती. तर जातकाच्या जीवनामध्ये तो लोकांना चांगलं समाधान करायचा पण स्वतः खुश होता असं नाही, पण त्याला वैयक्तिक दुःख होतं. आणि कर्क राशीमध्ये राहू आणि चंद्राची युती येते. ज्या राशीचा मालकच चंद्र आहे आणि तोच राहूयुक्त आला पण त्याला इत्यादी ग्रह जे आहेत ते प्रभावी होते. मग त्यावेळेला तुम्हाला इत्यादी ग्रहांचा योग जो आहे तो व्यवस्थित तपासून पाहता आला पाहिजे. पण कालांतराने मी परत तुम्हाला सांगतो, राज कपूर यांना सुद्धा भरपूर आंदोलनामध्ये जावं लागलं. काही घटना घडल्या, त्यांच्या चतुर्थात शनी होता, त्याची दृष्टी लग्नावर होती, तिथे चंद्र होता. तर अशा वेळेला त्या ठिकाणी पण त्यांच्या जीवनात बऱ्याच काही घडामोडी घडलेल्या आहेत. आणि मग अशा वेळेला जातक हा एकांताची गरज करतो. आणि चंद्र राहूची युती किंवा शनी चंद्राची युती असेल तर जातक हा एकाकी पण निर्माण होतं किंवा एकाकी राहण्याचा प्रयत्न करतो. आणि मग म्हणजे चंद्र हा तर एक काय म्हणतो डेडिकेट प्लॅनेट असं तुम्ही नेहमी सांगत असता. मग तसा गुरुवरती वगैरे जर शनीची किंवा मंगळाची दृष्टी असेल तर मग गुरु राजयोगकारक हा इथे होतो, तर मग तो काय करेल, काय होईल तेव्हा? बघा, आता मंगळाची समजा दृष्टी आपण बघू की गुरुवरती आहे, तर त्यावेळेला तिथे कसं होतं की एखाद्या व्यक्तीशी वादग्रस्तपणा तयार होणं. जो आपला भाग्य विधाताच गुरु आहे आणि त्याच्याशीच जर मंगळ केंद्रयोग करत असेल म्हणजे दृष्टीने किंवा समसप्तक म्हणा, कळलं, किंवा षडाष्टकने. मंगळाला एक ऍडिशनल दृष्टी आहे की जो गुरुवरती षष्ठात बसून जर तिथे लग्नावरती दृष्टी टाकत असेल किंवा गुरुवरती, तरी सुद्धा तिथे वाद निर्माण होणार. कधी कधी मंगळ हा स्वतःच्या चुकांमुळे आलेलं भाग्य हे स्वतः घालवू शकेल, घालवेल असं आहे. ओके. ते गुरु जर मंगळाने दृष्ट असेल तर, दृष्ट किंवा षडाष्टक योग किंवा केंद्रयोग असेल तर मंगळ हा योग करतोय. बघा, गुरु हा
त्याला त्रास देणारा ग्रह नाही. बरोबर बरोबर कळलं का? पण तरी सुद्धा बरोबर. मंगळ हा विघ्न निर्माण करेल, स्वतःच भाग्य खड्ड्यात घालेल. बरोबर स्वतःच्या भाग्याला दोषकारक कोण असेल तर स्वतः मंगळ. कारण का की तो त्या ठिकाणी वादग्रस्त होईल. तर अशा वेळेला त्याला समज देणं गरजेचं आहे. मग काय होतं असं की आपले जे वरिष्ठ लोक असतात किंवा आपण ज्यांच्या हाताखाली काम करतो, ज्यांच्याकडून विद्या घेतो किंवा ज्याच्याकडे आपण कार्यरत आहोत, अशा वेळेला त्याच्यातून वाद निर्माण होतो आणि त्याचं भाग्य जे आहे हे दूर लोटलं जातं. हा नियम आहे. सर हा मग जर गुरु आणि मंगळ ह्याच्यात म्हणजे दोघही उच्च आहेत आणि एक दुसऱ्याला बघत असतील तर बघा, आता मंगळ हा मकरेला उच्च होईल हा आणि आणि गुरु हा गुरु हा कर्केला. हा सांगतो हा तुम्हाला, सांगतो. हा त्याच्याशी केंद्र होणार नाही, तो नवपंचम होईल. हा ओके तो चांगला योग आहे ना. ओके नवपंचम अच्छा समोरासमोर बघतायत ना तरी पण ओके नाही, एक मिनिट पहिला हा ठरवा तुम्ही. मकरेला गुरु मंगळाला गुरु कर्केला नाही आला. सिंह लग्न हा आहे हा सांगतो. हा तरी सुद्धा तो समसप्तक असेल, तो वाईट नसेल. कारण दोघही ओके एकमेकाच्या ठिकाणी उच्च झालेले आहेत. ओके ओके मनुष्य समाधानी कधी नसतो, असमाधानी कधी होतो, ज्या वेळेला त्याची काही प्राप्ती होत नाही त्यावेळेला. पण कर्क आणि मकर याच्यामध्ये कर्केला उच्चीचा गुरु आणि मंगळ मकरेला उच्चीचा, तर त्यावेळेला निश्चितच जातकाला उत्तम प्रतिसाद मिळेल. ओके कळलं? असं आहे. आणखी समजा असं षडाष्टक झाला तर कर्केला गुरु उच्चीचा आहे आणि मंगळ सुद्धा धनुराशीमध्ये आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही हरकत होणार नाही. मंगळाची 8वी दृष्टी गुरुवरती असेल, तो षडाष्टक होईल. ओके माझ्या कुंडलीत तसं आहे म्हणून मी विचारलं कसं आहे, कर्क आणि ह्याच्यातला आहे का? सिंह लग्न आहे आणि मंगळ आणि हे समोरासमोर आहेत गुरु मग आता बघितलं तुम्ही मॅडम, तर गुरु हा 12व्या स्थानामध्ये आहे, बरोबर मंगळ हा 6ष्ठ स्थानामध्ये आहे. हो मग आजपर्यंत तुम्हाला जे काही प्रॉपर्टीचं सौख्य मिळालेलं आहे, तर त्या हो ठिकाणी ते कशामुळे मिळालं? त्याच्यामुळेच ओके त्याच्यामुळे मिळालं ना. ओके असं आहे. संध्याराव बोलताय ना तुम्ही? येस मॅम सर बोला आणखी. व्यवस्थित कुंडली पाहिली का? काय आणखी काही कमतरता आहे का? सगळे ग्रह व्यवस्थित फिरवून तुम्हाला दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टींची तुलना व्यवस्थित करता आली पाहिजे. सुख आणि दुःख कशी ओळखायची, तर ही सर या कुंडली जातकाला सरकारी क्वार्टर आहे का? हा काय म्हणता? या जातकाला सरकारी क्वार्टर आहे का? सरकारी काय? नाही बाबा नाही 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 त्यांचं या पॅलेस आहे. जातकाला सरकारी क्वार्टर आहे का म्हटलं? नाही क्वार्टर आहे, स्वतःचं घर आहे. मला वाटलं संध्या मॅडमचं बोलताय का तुम्ही? नाही संध्या मॅडम तर राजमहालात राहतात. हा राव मॅडम. शी इज लिव्हिंग इन गुड प्लेस, सीशोर है ना राव मॅडम? येस सर येस सर वर्ली सीफेस. येस असं आहे. सर नशीब असं असतं. शनी पण उच्चीचा आहे ना सर मग त्यावेळेला बघितलं तुम्ही, त्याच्यावरती योग आहे, तो गुरुचा योग आहे. मंगळ पण योगकारक ठरलेला आहे. मंगळ हा षष्ठामध्ये योगकारक ठरलेला आहे. कळलं? धाडस आहे, कमांडिंग आहे. असं आहे. तीर्थयात्रा होती. गुरु हा 12व्या स्थानात असल्यानंतर भरपूर जातकाच्या भरपूर अगदी भरपूर मग ते काय गुरु धर्माचा कारक आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चितच लक्षात ठेवणं गरजेचे आहे जेव्हा आपण कुंडली वाचन करतो त्यावेळेला. बोला. तर माझा एक प्रश्न आहे. रवी ज्याप्रमाणे आपण म्हणतो की पित्याचा कारक आहे, स्त्रीच्या कुंडलीत तो पतीचा कारक आहे, पण सर्वसामान्यपणे तो शासनाचा पण कारक हो आहे आणि प्रशासकीय प्रशासनाचा बरोबर. कारक आहे आणि जे नोकरदार असतात तर त्यांच्यासाठी तो एम्प्लॉयरचा पण कारक असतो का? हा बघा, सूर्याच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हटलं ना मॅडम, कुठलीही कुंडली असू द्या, कोणतीही, ज्या वेळेला यदा कदाचित जातकाच्या कुंडलीमध्ये सूर्यासारखा ग्रह जर दूषित झाला असेल तर त्याला सपोर्टिंग प्लॅनेट कोणते आहेत
हम्म. तर कधी कधी असं असतं की सूर्य समजा केतू युक्त झाला तर वडिलांचं हा. सुख मिळत नाही. जातक हा. पुरुष असेल तर वडिलांचं सुख मिळत नाही. पण हा. तरी सुद्धा लग्नामध्ये समजा शिवलग्नाला शनी आहे, तो कालांतराने प्रशासनाचं सुख निश्चितच देतो. आणि हा. केतुयुक्त जर समजा सूर्य असेल, लग्नेश असेल, तर बऱ्याच हा. वेळेला त्यागी वृत्ती, संन्यासी वृत्ती पण जगण्याची हम्म. शक्यता होऊ शकते. हा. संन्यासी वृत्ती पण होते ना. हा. कळलं का? जे नोकरी करतात, आता मी समजा आता जॉब मध्ये असेल तर माझा एम्प्लॉयर हा माझ्यासाठी सूर्याच्या कारकत्वाखाली येतो. हो. एम्प्लॉयर हा ओव्हरऑल नोकरदारांसाठी त्यांच्या एम्प्लॉईजसाठी सूर्याचं कारकत्व दाखवतो. नाही नाही, आता बघा 2 मिनिटं. सूर्य हा राजा आहे. हम्म. त्याच्या हाताखाली जगणारे जे लोक असतील त्याचा नोकर वर्ग थोडक्यात हा. हा. हा शनीच्या तत्वामध्ये येतो. हा. शनी कसा आहे त्याच्यावरती त्या नोकरांचा विचार केला जातो. हा. कळलं? आता हम्म. नोकर आहे का साथीदार आहे याच्यावरती तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. नोकर वर्ग, मग आता समजा एक तुम्ही कारखानदार आहात किंवा तुम्ही हम्म. एक फार मोठ्या ऑफिसमध्ये कार्यरत आहात, एक्झिक्युटिव्ह आहात, तर तुमच्या हम्म. हाताखाली समजा 50 लोक काम करत असतील, हा. तर मग त्या ठिकाणी काय होईल, तर तुमचं प्रशासन चांगलं असेल. आता प्रशासनामध्ये शनीच पण आहे, मंगळ पण तिथे वचक आहे. मंगळ आर्मी हे आहे. हम्म. हम्म. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं नेतृत्व वेगळं आहे. हा. कळलं का? मंगळ हा धाडसी पण आहे आणि स्वकर्तृत्वान आहे. म्हणून ह्या लग्नाला मंगळाची स्थिती अत्यंत योग्य असणं गरजेचं आहे. जर ह्या पत्रिकेमध्ये राजोगकारक ग्रह जर समजा दूषित झाला असेल तर कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच संकटे उभी राहतील. हा. कारण का की मंगळ दूषित झालाय. म्हणून प्रत्येक पत्रिकेला जो राजोगकारक ग्रह असतो तो त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर. मग आता जर समजा यदाकदाचित सिंह लग्नाला चतुर्थात मंगळ आहे आणि चंद्र पण आहे, हम्म. तरी सुद्धा चंद्र हा बळ देईलच. हम्म. आणि मंगळ ही वृत्ती आहे की हम्म. आपल्यापेक्षा कोणी मोठं व्हायलाच नाही पाहिजे हा. अशी प्रवृत्ती असू शकते माणसाची. हम्म. कारण तो चंद्र आणि मंगळाची युती म्हणजे भाग्येश हम्म. आणि वेश हे 2 स्थानाचे अधिपती चतुर्थात एकत्र आहेत. तर त्याकरता त्या व्यक्तीचं धाडस हे भिन्न असू शकेल. हा, पण मग म्हणजे ती युती हा बोला बोला. तिचा युती नसेल तर मग त्याची प्रवृत्ती भिन्न राहील. जर चंद्र वेगळा असेल आणि मंगळ वेगळा असेल, पण मंगळ चतुर्थातच असेल हा. तर थोडी प्रवृत्ती भिन्न राहील ना. तो चंद्राच्या युतीत असल्यामुळे त्याला असं सारखं वाटेल की माझ्या पुढे कोणी नाही जाता कामा. नाही असं बघा, असंही सिंह लग्नाला मंगळ जर समजा चतुर्थात आहे असं तुमचं म्हणणं आहे, हा. तरी सुद्धा तो ऍक्वायर निश्चित करणार. हा. एक तर त्याचा वाद कोणाशी होणार, हम्म. तर सप्तमात असणारी जे ग्रह किंवा सप्तम स्थान याच्याशी हम्म. वाद होणार. हा. दशम स्थानामध्ये सुद्धा त्याचं हे होणार. हम्म. अधिकतम आलेले लाभ सुद्धा जे आहेत ते भरपूर हम्म. येतील, पण तो त्याग करेल. तर हम्म. त्या ठिकाणी लाभस्थानामध्ये पण त्याची दृष्टी आहे. मग चतुर्थातला मंगळ हा कुठे कुठे पाहिल, तर मिथुन हम्म. राशीवरती पाहिल, वृषभ हा. राशीवरती पाहिल, हा. कुंभ राशीवरती पाहिल. पण बरोबर. त्याच्या विळख्यामध्ये जर एखादा ग्रह आला तर हम्म. त्याच्याशी वैर निश्चित आहे. पण तो जर त्याचा मित्र असेल तर वैर हम्म. नाही. हा. मग आता मित्र म्हणजे कोण आहे, तर चंद्र, गुरु आणि सूर्य हे त्याचे रवी. मित्र आहेत. बरोबर. रवीच्या समसप्तक योगात आला तर तो वक्री असेल, दीर्घकाळ हम्म. त्याच राशीमध्ये वास्तव्य करणारा असेल ना, बरोबर. असा भाग. हम्म. बरोबर. बरं, आता त्या मॅडमने विचारलं होतं की गुरु हा 2 डिग्रीचा आहे, बरोबर आहे, आणि लग्न हे 27 डिग्रीचं आहे. तर गुरु 2 अंश चालून येऊन पण तो त्या ठिकाणी साधारणतः 30-32 दिवस झालेले असतील. म्हणजे त्या राशीचा स्वाद जो आहे तो त्याने 1 महिना अगोदरच घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून ग्रह हा जो आहे तो किती अंशाचा आहे त्यावेळेला त्या राशीचं जे महत्व आहे ते त्याला निश्चितच कळेल. त्याचा विचार काय आहे, तर ज्या ठिकाणी गुरु असेल त्यावेळेला त्याने राशीचा किती काळ भोगलेला आहे त्याच्यावरून त्याचं फलित सुद्धा आपल्याला करता येतं. वा सर, व्हेरी गुड. वा, छान. असं आहे. म्हणजे दरवेळेला असंच सांगता येणार नाही. हा, पण त्याच्यामध्ये नवमाश हा एक वादग्रस्त भाग आहे की त्या याच्यामध्ये तो वृश्चिक नवमाशात दरिद्र अंशामध्ये वगैरे असू नये हा नियम आहे. पाप अंशामध्ये असला तर तसा प्रतिसाद मिळेल.
म्हणून फलादेश करतेवेळी तुम्हाला अत्यंत वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करणं गरजेचं आहे. आता उदाहरण आपण बघितलं तर इथे धनु नवमाश आहे, त्याच्यामध्ये शुक्र आलेला आहे का बघा? पत्रिका पाठवली होती त्याच्यामध्ये. आता हा हो शुक्र आहे कुठून आलाय? तो रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणातून आहे. मग लग्न कुठलं आहे? तो धनु आहे. रेवती नक्षत्र हे अष्टमातलं नक्षत्र आहे ना. मग त्या नक्षत्रामध्ये दुसरा ग्रह नाही, हो सर. एकटा हा शुक्र आहे. मग त्याचं फलित पण देता आलं पाहिजे. पण राहू आल्यामुळे त्याला एक्झिट नाही, म्हणजे त्याला स्वतंत्रता कमी. राहू युक्त एखादा ग्रह झाल्यानंतर व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चित काही जो भाग आहे तो अपयशी घडणार, म्हणजे घडणारच ठरलेला आहे. मग तुमच्याकडे जेव्हा पत्रिका येते त्यावेळेला कालांतराने जातक अपयशी असतो किंवा होतो, म्हणून तो तुमच्याकडे येतो ना. का अगोदर येणार आहे? बरं समजा अगोदर आला तरी सुद्धा तुम्ही त्याला एक इशारा देऊ शकता, सांगू शकता की जातकाच्या तुझ्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होतील, तर थोडस सावधानगी बाळगावी, सावध राहावं. बोला. सर मी एक विचारू? हा बोला. आपण आता जी कुंडली बघतोय त्याच्यात सप्तम स्थानाचा प्रॉब्लेम हा दिसतोय. तर निश्चित आपण यामध्ये वयाच्या कितव्या वर्षी किंवा लग्नानंतर हा त्रास कधी होणार हे काढू शकतो का? हो, काढू शकतो. कसं असतं मॅडम, की ज्या वेळेला विवाह होईल त्यावेळेला साधारणतः वय वर्ष 27च्या जवळपास असेल. कारण हो. का, की गोचरीचा शनी हा कुंभ राशीतून केव्हा जाणार आहे? बरोबर आहे. हो. आता हा जन्म 1969चा किंवा 68चा आहे का? हो. बरोबर आहे. हो. मग त्यावेळेला त्याला विवाह बंधनामध्ये आणण्यासाठी कुठले ग्रह आपण सांगितलेलं आहे? एक तर त्या ठिकाणी गुरु आणि शनी हे माणसाच्या जीवनामध्ये जोडीदाराची निवड करतात, हे ठरलेलं आहे. मग स्त्री असो का पुरुष असो, बरोबर आहे. हो. मग ह्याचा विवाह झालेला आहे, झाला होता. मग आता अशा वेळेला यदा कदाचित त्याच्या जीवनामध्ये काही आंदोलनं होणार असतील तर, आता जर समजा विवाह झाला त्याच्यानंतर शनी हा गोचरीने रवियुक्त किंवा मंगळयुक्त हा होणार की नाही? हो. मग त्यावेळेला काही वाईट प्रतिसाद निश्चित मिळू शकते. प्रतिसाद म्हणजे वाईट घटना होऊ शकते. कालावधी, तुमचं म्हणणं आहे हो. कालावधी. कालावधी. तर त्यावेळेला गोचर जे आहे तर त्यावेळेला हा. विचार करणं गरजेचं आहे. गोचर हे जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेने निर्माण होईल की ज्याला आंदोलन करावं लागेल किंवा अपयश मिळेल. धन्यवाद सर. परत सांगतो की विपरीत राजयोग हा चंद्र आहे, तर त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा कुयोग झालेला नाही. कुयोग म्हणजे एखादा ग्रह त्याच्यावरती कुयोग करणे, कळलं? म्हणून हो. तो 12व्या स्थानाचा अधिपती आहे, षष्ठात आहे, तर त्याला विपरीत राजयोग म्हटलेला आहे. आलं लक्षात? हो. सर ह्यांची जन्मतारीख आहे 19/4. हा. तर मला म्हणायचं की जर हे 6 दिवस आधी यांचा जन्म असता, असं एक 2 मिनिटं रवी धरून चालू, हा, तो रवी रवी अष्टमात गेला पण Yes. चंद्राचं स्थान पण बदलणार. हो, हा, चंद्र हा चंद्र अगोदर आणि रवी असणार ना. अगोदर येणार, वृश्चिकेला किंवा तुळेला येणार. नाही, म्हणजे त्या याला दोन्हीच्या मध्ये येईल. धनुला किंवा तुळेला आहे, वृश्चिकेला आहे. हा, धनु किंवा वृश्चिकेला येईल, पण रवी अष्टमात जाणार सर. हो. मग त्यावेळेला या चौघांच्या तावडीत रवी पण अडकणार. मग आता रवी लग्नेश म्हणून आहे ना, हो, तर लग्नेश त्याचा म्हणून आहे. फलादेश मिळणार, हो. त्याचा वाईट फलादेश मिळेलच. हा, आता मिळणार. मनुष्य कधी सावरतो? ज्या वेळेला लग्नी गुरु आहे आणि तो त्रिकोणाचा अधिपती आहे, तर त्यावेळेला गुरु कार्यरत होईल, रवीचं कार्य मिळणार नाही. पण तरी सुद्धा रवी तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर अष्टमात राहू युक्त असेल तर त्याच्या जीवनामध्ये निश्चितच ज्याला वैयक्तिक आंदोलन हे होणार. मग ते शारीरिक असेल, स्वतःच्या बाबतीमध्ये असेल, काही लोक आजारी असतात. मग लग्नेश हा कोणाच्या युतीत आहे त्याच्यावरती त्याचं दुःख अवलंबून आहे. हो, अवलंबून. पण लग्नी गुरु असल्यावर तो इफेक्ट थोडा कमी नाही होणार? कमी होईल. हा.
बघा असं आहे मॅडम की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जेव्हा गुरु हा शुद्ध असेल, बिघडलेला नसेल, चांगल्या स्थानामध्ये असेल, तर तुम्ही बघा गुरुची 12 स्थानं जर तुम्ही फिरलात तर असा कुठला ग्रह आहे की जो तुम्हाला 12ही स्थानामध्ये फलादेश देतो? सगळ्या स्थानामध्ये बघा. गुरु धनस्थानात आला तर पराक्रम स्थानामध्ये आहे, म्हणजे सॉरी धन त्रिकोणामध्ये आहे. गुरु 12व्या स्थानात आहे तर तो मोक्ष त्रिकोणामध्ये आहे. गुरु समजा त्या ठिकाणी पराक्रम स्थानामध्ये आला तरी सुद्धा वैवाहिक जीवनापासून त्याचं भाग्य बदल होतं. गुरु चतुर्थात आला तरी सुद्धा तो त्या ठिकाणी धर्मस्थानामध्ये आहे. गुरु पंचमात आला तर तो विद्यास्थानामध्ये आहे. गुरु षष्ठात आला तर पुन्हा तो धन त्रिकोणामध्ये आला. गुरु सप्तमात आला तरी तुला पराक्रमाचे योग देतील, कारण तो पराक्रमावर दृष्टी टाकतो, लग्नावर पण दृष्टी टाकतो. गुरु अष्टमात आला तर त्या ठिकाणी सुद्धा तो धर्मार्थ कुंडली आहे, धर्मी कुंडली होते. कळलं का? कारण तो मोक्ष त्रिकोणातला आहे ना. हो, मोक्ष त्रिकोणातला आहे. मग भाग्यस्थानामध्ये गुरु आला तर भाग्य त्रिकोणातला आहे. दशमात आला तर त्या ठिकाणी तुम्हाला धन त्रिकोणातला आहे. मग अशी स्थानं जी आहेत ती गुरुसाठी सांगितली, म्हणून गुरुला 5, 7, 9 दृष्ट्या आहेत. गुरुच्या दृष्ट्या विचार करताना तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मला सांगा की कुठल्या स्थानात गुरु नको? आता जसं राव मॅडमने सांगितलं की त्यांचा गुरु 12व्या स्थानात आहे, शी एन्जॉईंग. हा राव मॅडम? हो सर, देवाचं सगळं बरं वाटतं. येस. मग माणसाची रुची कुठे असेल हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. त्याची रुची तशीच असते. अध्यात्म, धर्म, धर्माच्या जवळ जाणारा, धर्माचा आदर करणारा, अशा गोष्टी आहेत त्याला. गुरु भाग्याचा कारक आहे, त्याच्यावरती गुरुची लग्नावर दृष्टी असते. गुरु शिक्षणाचा कारक आहे, उच्च शिक्षणासाठी कार्यरत होईल. ह्या सगळ्या गोष्टी, गुरु हा असा ग्रह आहे की तो कुठे असल्यावरती वाईट दोष देईल हे मला सांगा. आता समजा जर आपण असा विचार केला की तो सप्तमाशी निगडीत गुरु लाभात आणि पराक्रमात असेल तर विवाह झाल्यानंतर निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये चांगला लाभार्थी होऊ शकतो. कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये त्याचा भाग्योदय हा विवाह झाल्यानंतरच होतो, त्याच्या अगोदर होत नाही. कारण विवाह हा सप्तम स्थान, लाभस्थान आणि पराक्रम स्थान ह्याच्याशी निगडीत असताना गुरु हा त्याच्या जीवनात उत्पन्न करतो. बर, सप्तमातला गुरु पण लाभ देईल सर? आता तुम्हाला सांगू मेरे प्यारे भाई और बहनों, बघा ओके ओके. लाभार्थी नाही आहेत. त्यांच्या हो. चतुर्थात मंगळ आणि चंद्राची युती आहे, लाभार्थी नाही आहेत. आता ते काही करू शकतात. हो, काही करू शकतात. बरोबर आहे की नाही? त्यांच्या लग्नी शनी आहे, त्यांची विचारधारा कशी आहे? दिव्य आहे. हो, बरोबर आहे की नाही दिव्य? अगदी. हा. मग आता तसंच सूर्य त्यांचा केतुयुक्त आहे, तर त्या ठिकाणी त्यांना जी परिस्थिती पाहावी लागली ती पाहावी लागणारच. हो, असं अशी गोष्ट आहे ना. सर नमस्ते सर. नमस्ते. सर सिंह लग्नाला मंगळ हा भाग्यश आणि चतुर्दश चतुर्दश होऊन तो तिथं 9व्या स्थानामध्ये आहे. तो सूर्याबरोबर असताय मग सर डिग्री वाईज पण 24च्या पुढे आहे. परत सांगतो परत एक सांगतो की ग्रह असला तरी त्याच्यामध्ये प्रकाश कमी होतो का जास्ती होतो? ग्रह आपल्याला जेव्हा दिसत नाही त्यावेळेला तो असतो म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. ग्रह ज्यावेळेला वक्री होतो तो सूर्याच्या कनेक्टेड नसतो म्हणून तो वक्री होतो. आता सूर्याच्या कनेक्टेड नाही म्हणजे काय? जर सूर्यापासून तो समजा चतुर्थात किंवा दशमात असेल तर त्यावेळेला तो वक्री होतो. बरं, आता पुढचा विषय सांगतो तुम्हाला की अस्तग्रह बुध हा सारखा सूर्यासोबत असतो म्हणून काही त्या ठिकाणी चुकीचे लोक जन्माला येतातच का? पण मंगळाची फळं मिळणार काय तर? नक्की मिळणार. का नाही मिळणार? मी परत तुम्हाला सांगतो साहेब की ज्या वेळेला बुधासारखा ग्रह हा सूर्यासोबत सतत असतो
आणि अनेक वेळेला तो असतं म्हणून आपल्याला इंडिकेट केलं जातं, त्यावेळेला मनुष्य बुद्धिहीन असतो का बुद्धिवान असतो? बुध हा बुद्धीचा कारक आहे. अनेक लोक व्यापारामध्ये चांगल्यापैकी झालेले आहेत, तर त्याला कारण काय बुध असतंय म्हणून? बुध हा व्यापारी ग्रह आहे. कारण ती कक्षाच तशी आहे. कक्षा कशी आहे मी परत सांगतो तुम्हाला, की सूर्य सिद्धांताप्रमाणे सूर्याची कक्षा जी आहे त्याच्या शेजारी आलेला आहे बुध ना. कन्याराज कुठे आले? तर सीमेच्या बाजूला आले ना. तशीच कक्षा आकाशामध्ये आहे. म्हणून तिथे बुध, सूर्य, शुक्र हे सतत अवतीभोवतीच फिरत असतात. कक्षेच्या अलीकडे आणि कक्षेच्या पलीकडे हा विचार करणं गरजेचं आहे, कारण ते कक्षा सोडणार नाहीत. सूर्यापासून कधी शुक्राला केंद्रबिंदू झालेला पाहिलात का तुम्ही? बोला. म्हणजे अष्टम स्थानाचं अष्टम स्थानाचं फळ धनलाभाच्या संदर्भात जरा सांगा की. का ते अष्टमात बरेचसे धनाच्या संदर्भात बोला की, म्हणजे अष्टम स्थानामध्ये शुक्र, शनी, बुध, राहू 4 ग्रह आहेत. आज अचानक धनलाभ वगैरे तिथं पॉसिबल दिसतंय ना. पहिली गोष्ट लक्षात घ्या की ही व्यक्ती स्वतः नोकरीमध्ये कार्यरत आहे, कळलं का? पण हा व्यक्ती भाग्यवान आहे. ही व्यक्ती एमपीएससी मधून चांगल्यापैकी उत्तीर्ण झालेली आहे. कशामुळे? तर त्यावेळेला एखादी मनुष्य करिअर ओरिएंटेड असते, एखादी व्यक्ती करिअर ओरिएंटेड असते, त्यावेळेला त्याला शुक्राची वगैरे काही गरज नसते, कळलं का? तो त्याचं भाग्य आजमावायला जीवनात आलेला. प्रत्येक मनुष्य हा भाग्याच्या मागे जाणारा असतो, कळलं? तर ह्याचं भाग्य कसं झालेलं आहे? तर लग्नेश हा भाग्यात आहे, उच्चीचा आहे, कळलं? आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सूर्य हा किती अंशाचा आहे? 6 डिग्री. 6 डिग्री. तो भोग्यांशामध्ये आहे. 3 अंश 20 कलेपर्यंत तो तस्करांश मध्ये असतो. म्हणून सूक्ष्मांश तुम्ही पाठांतर करा, आपल्याकडे उपलब्ध आहेत युट्यूबला. कम्प्लीटला नवमाश रहस्याची लेक्चर्स उपलब्ध आहेत. मी तुम्हाला लिंक पाठवली होती. हो, लिंक घेतली. त्याच्यामध्ये 250 लेक्चर आहेत. ते जर ह्याचं एक्सप्लेनेशन हे स्पर्धा परीक्षेत यश त्याचं पॉइंट एक्सप्लेन करायचं. परत तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट लग्न बलवान आहे. ऐका लग्न बलवान आहे तर दरवेळेला स्पर्धात्मक गोष्टी होणार नाही. तिथे त्या ठिकाणी भाग्य घेऊनच आले तर स्पर्धा कशाला? नाही, एक मिनिट. एखादी बघा, एमपीएससी म्हणजे तो परीक्षेत उत्तीर्ण होणं हा भाग आहे. स्पर्धात्मक म्हणजे काय की एकमेकाशी कॉम्पिटिशन करणं, कळलं का? स्पर्धा कधी होते माणसाची? शिक्षणामध्ये स्पर्धा काय? त्याला भाग्य असेल तर स्पर्धा कसली? त्याला ज्ञान असेल तर स्पर्धा कसली? त्याला बुद्धी असेल तर स्पर्धा कसली? कळलं? गुरु हा कसला कारक आहे? गुरु हा हायर एज्युकेशनचा कारक आहे. मग एमपीएससीचं हायर एज्युकेशन नाही आहे का? मग दरवेळेला तो गुरु षष्ठातच पाहिजे का? आता मला सांगा की काही जे लोक आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की राजकुमार हा नट, याचं शिव लग्न आणि कुंभरास, त्याचे ऍटिट्यूड कसे होते? जबरदस्त. गर्विष्ठ होते ना, अधिकतम बुद्धिमान. मग तो जर कुंभराशीचा व्यक्ती बुद्धिमान ठरवतो, बुद्धिमत्ता आहे. म्हणून परत मी तुम्हाला सांगतो, चंद्र ज्या राशीतून प्रवास करतोय त्या राशीचं जे ग्रास्पिंग आहे ते त्याच्यापाशी असतं. तो त्याचे सगळे गुण घेतो. म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय शिकलं पाहिजे? तर राशीचे गुणधर्म शिकलं पाहिजे की तुम्ही कुठल्या विमानातून प्रवास करतात, कुठल्या प्रांतातून करत आहात. दरवेळेला प्रांताचं जे वातावरण असतं ते बदललेलं असतं. म्हणजेच काय की तुम्हाला त्या प्रांतामधून यश मिळेल तसंच यश मिळवता आलं पाहिजे. कधी कधी एखादा प्रांत जो खडतर असतो, एखादा प्रांत जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला धर्माचा असतो. मग आता वृश्चिक रास ही चतुर्थामध्ये वृश्चिक रास जी आहे तिथे चंद्र नीचेचा का? कालपुरुषाला चंद्राची रास जी आहे ती आहे ती अष्टमात येते. वृश्चिक रास अष्टमात येते म्हणून तो नीचेचा. याच्या पलीकडे काही नाही. पण आतापर्यंत तुम्हाला सांगतो
वृश्चिक राशीचे जेवढे लोक आहेत आता, त्या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे. म्हणून न आणि य नाव जे आहे, याच्यामधून बघा तुम्ही, आता नील आर्मस्ट्रॉंग नावाची व्यक्ती चंद्रावर पहिली गेली की नाही? येस सर. गेली की नाही सांगा मला. हो हो. का त्याच्यामध्ये? म्हणून आतापर्यंत तुम्ही पहा, जे व्हायब्रेशन आहे ते एन नावाचे व्हायब्रेशन पहा तुम्ही. जास्त आहेत का? तर हे सुद्धा विचार तुम्हाला केला पाहिजे. हा, हे लोक स्वतः आंदोलनकारक असतात, बिलकुल कोणाशीही माघार घेत नाही, पुढे पुढे जात असतात. त्यांच्या शरीरामध्ये, मनामध्ये भरपूर शक्ती असते. म्हणून आपले होम मिनिस्टर जे आहेत ते मेष राशीचे आहेत. त्यांच्याकडे केवढी पॉवरफुल आहे, त्यांना पण केवढी संकट आली. ते गुजरातचे होम मिनिस्टर होते, त्याच्यानंतर ते केंद्रामध्ये होम मिनिस्टर आहेत. कळलं? ओके सर, थँक्यू. जोडी कशी जमली? राशीच्या अनुषंगाने जमले. एखाद्याशी पटतं किंवा नाही पटत हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. कळलं? बरं, आता 9 वाजलेले आहेत. आणखी काय कोणाला पत्रिका कळली नसेल तर प्रश्न विचारा, काही हरकत नाही. पण व्यवस्थित पत्रिका कळली का हे बघा. धन्यवाद. पत्रिकेतले सर्व गुण तुम्हाला व्यवस्थित तपासता आले पाहिजेत. इथे शनी हा सप्तमेश आहे, शुक्र हा दशमेश आहे. त्याच्यामध्ये लग्नी गुरु असल्यामुळेच ही पत्रिका यशकारक झालेली आहे. कारण गुरु हा त्रिकोणाचा अधिपती आहे, त्याच्यावरती पंचमेश आहे तो, आणि भाग्यावरती त्याची दृष्ट आहे. लग्नेशाच्या राशीत बसून त्याच्यावरती चांगला योग आहे, मंगळाशी चांगला योग आहे. त्याच्यावरती पत्रिकेचा दर्जा तुम्हाला तपासता आला पाहिजे. बाकी राहिले अष्टमातील ग्रह हे चिंताग्रस्त आहेत, एवढं नक्की. मग कदाचित जातकाच्या जीवनामध्ये शुक्र म्हणजे बहीण, बुध म्हणजे मामा, याच्या बाबतीत तक्रारी येऊ शकतात. मग दरवेळेला बुध म्हणजे वाचाची तक्रार येऊ शकेल असं नाही. कळलं का? असं आहे. येस सर. हा, आणखी कोणाला काही विचारायचं आहे? नाही तर आता समारोप करायचा आहे. 9 वाजून गेले. 9 वाजायला आले तुम्ही. धन्यवाद सर, खूप चांगली माहिती मिळाली आज सुद्धा नेहमीप्रमाणे. धन्यवाद. धन्यवाद. मी बोलते सर. हा, बोला बोला. सूर्य लग्न असणारी पत्रिका, सिंह लग्नाची पत्रिका, विधी लिखित घेऊनच आलेली पत्रिका. खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे लग्नच मुळात राजाच्या राशीचं, त्यामुळे पूर्ण करिअर किंवा पूर्ण आयुष्यावर कमांड असणारी अशी ही पत्रिका. सुरुवात करतानाच तुम्ही असं म्हणालात की सूर्याच्या बाजूची, म्हणजे सिंह राशीच्या बाजूची कर्केची रास, राजा आणि राणी हे दोघेही आजूबाजूला, त्यामुळे व्ययाचा अधिपती हा सिंहेचा मित्र, त्यामुळे तो षष्ठात जरी बसलेला असला आणि शनीच्या राशीत जरी बसलेला असला तरी सुद्धा तो चांगलीच फळं देणार, हे खूप चांगल्या पद्धतीने समजलं. त्यानंतर सप्तमेश शनी आणि बाकीचे ग्रह हे अष्टमात बसल्यामुळे कोणती दुःख आली याचं पण आज विवेचन खूपच चांगल्या पद्धतीने कळलं सर. 12व्या स्थानाचा अधिपती जर लग्नाचा मित्र असेल तर अडचण येत नाही, आणि लग्न व व्यय स्थान म्हणून व्ययाचा चांगलीच फळं तो देणार, आणि त्याच्याबरोबर कोणाचाही कुयोग झालेला नाही. हे चांगलं एक विजन मिळालं आम्हाला की चंद्रावर कोणाचा कुयोग झालाय का हे बघायला पाहिजे. गुरुला चांगली पोझिशन मिळाली असल्यामुळे लेक्चरच्या शेवटी तुम्ही जे म्हणालात की गुरु कुठे फळ देत नाही, सगळीकडे फळ देतो, फक्त तो उंची कुठे गाठतो याचाच आपल्याला विचार करायला पाहिजे आणि गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा एक खूप चांगला, म्हणजे माझा गुरु अमुकच ठिकाणी बसलाय, तो फळ देत नाही असं न म्हणता आपल्याला ते शोधून काढलं पाहिजे की माझे गुरु महाराज मला कुठे साथ देणार आहेत, ते शोधून आपल्याला त्याप्रमाणे वागलं पाहिजे. तसंच चंद्र हर्षल, चंद्र मंगळ, मंगळ हर्षल या ग्रहांबद्दल पण
चांगलं एक दृष्टी दिली की आपण नेहमी हर्षल असला की तो काहीतरी स्फोटक घडवून आणेल अशी एक मानसिकता असते. पण चंद्र हर्षल बरोबर असणारा माणूस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने संशोधन करू शकेल, ती त्याची मानसिकता असू शकेल. आणि मंगळ बरोबर हर्षल असला तरी तो खूप चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध काम केलं तर तो पुढे जाऊ शकेल. हा एक चांगला दृष्टिकोन हर्षल या ग्रहाचा आज दिला सर. आणि बालारिष्ट योग होत नाही हे पण एक चांगली माहिती मिळाली, कारण बऱ्याच वेळा चंद्र अष्टमात आला की थोडस मन शंकित होतं की अरे बापरे हो आता हो चंद्र इथे आहे तर काय अघटित घडणार का. पण असं नाही, आणि त्यातल्या त्यात विपरीत राजयोग असेल तर आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने विचार करणं हे गरजेचं आहे. एक्झॅक्टली. तसंच केतू हा द्वितीय स्थानातला आज तुम्ही खूप चांगला पुन्हा एकदा सांगितलं. म्हणजे आम्ही बरेचसे गोष्टी शिकतो, पुन्हा नवीन आल्यानंतर मागचं विसरतो आणि परत ते नवीन असल्यासारखं वाटतं सर. पण आज जरा केतूमुळे कौटुंबिक दुःख येऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीचा दुरावा जाणवू शकतो, कुटुंबापासून अलिप्त राहण्याचा पण योग येतो. हे केतूचे दुष्परिणाम किंवा केतूच्यामुळे आलेली दुःख ही द्वितीय स्थानाची जरा नव्याने अभ्यासली गेली. पराक्रम स्थानातला शनी म्हणजे सिंहेतला पराक्रम स्थानातला शनी हा जोडीदाराचं कसं सहाय्य देतो आणि दशमातला शनी हा करिअरचं कसं सहाय्य करतो, हा पण एक चांगला मुद्दा अनुभवास आला, म्हणजे अभ्यासाला मिळाला. नावाची व्हायब्रेशन शेवट जी सांगितली ती पण अभ्यासनीय वाटतात, कारण न आणि य ह्याच्या विषयी म्हणजे त्या राशीतलं तर सांगितलं, पण मला सर असंही अनुभवास आलंय की त्या राशीच्या वरून नाव ठेवलेलं नसेल आणि त्या अक्षरावरून जरी नावं असतील तरी त्याच्या जवळपास आपण जातो. हो हो नक्की. तो एक चांगला म्हणजे पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना ते अभ्यासायला मिळालं. आणखी एक मला सांगायचं होतं, गुरुमंगळ हा जो तुम्ही सांगितलात ना, तो एक वेगळा दृष्टिकोन असा की मंगळ हा आपली चाकोरी सोडत नाही, तो कायमच दहशत निर्माण करण्याची भूमिका बजावतो. तर मंगळाची ही जी वृत्ती आहे ती वृत्ती जर त्याने त्याच वेळेस समजून घेतली तर नोकरीत येणारे त्याचे होणारे वादविवाद आणि वरिष्ठांशी होणारे वादविवाद याला तो थोडासा शह देऊ शकेल. तेव्हा गुरु आणि मंगळ या ग्रहांच्या बाबत तो केंद्रात आहे की समसप्तकात आहे, हा जो एक तुम्ही दृष्टी दिली ती सगळ्यांनी अभ्यास करून लक्षात ठेवण्यासारखी आहे. तेव्हा आजचं लेक्चर हे खरोखरच खूप सुंदर आणि आम्हाला पुन्हा पुन्हा रिव्हिजन करून देणारं, आणि सिंह राशीची माणसं ही विधिलिखित चांगलंच घेऊन आलेली असतात, ती शोधून आपण त्यांना चांगल्या पद्धतीने हाताळलं तर आपल्याला ग्रह चांगले साथ देतात. याची खूप चांगली रिव्हिजन सर आज घेतली. धन्यवाद. बरं, आता मॅडम तुम्हाला मी सांगतो, आमचे एक ओळखीचे ऍडव्होकेट आहेत, त्यांचं नाव आहे निलेश, आणि ते फार मोठे क्रिमिनल ऍडव्होकेट आहेत. स्पेशली एन नावाच्या मध्ये व्हायब्रेशन आहे, त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती ही भरपूर असते. आता ती प्रतिकार शक्ती कुठून निर्माण होते, तर एक तर नावावरून, त्यांच्या राशीवरून. त्यांचं सुद्धा सिंह लग्न आहे, अतिशय अभिमानी आहेत आणि ब्रिलियंट आहेत. आणि ते जेव्हा आर्ग्युमेंट करतात त्याला चांगले चांगले लोक अतिशय घाबरतात. त्याला कारण काय, की एक तर ते भ्रष्ट नाही आहेत, नंबर 1, कुठल्याही तऱ्हेचं कॉम्प्रोमाइज करत नाही, पण बौद्धिक एवढी जबरदस्त पात्रता आहे की क्रिमिनल लॉयर आहेत ते, चांगल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लोकांसमोर आणतात. त्यातलं एक कलम तुम्हाला मी सांगतो. कुठल्याही केसच्या बाबतीमध्ये 340 जे काही कलम आहे ते जर न्यायाधीशाला सांगितलं पटवून, तर तुमची केस जी आहे ती बोर्डावरती लवकरात लवकर येते. हा अधिकार आपल्याला आपल्या देशाने दिलेला आहे, म्हणजे जे काही संहिता आहे त्याने दिलेला आहे. तर त्यांना एवढी ज्ञानाची माहिती आहे की ते सुप्रीम कोर्ट लॉयर आहेत, हायकोर्ट लॉयर आहेत, सगळ्या तऱ्हेच्या केसेस करतात.
आणि विजयी आहेत. तर माझं सांगणं असं होतं की ज्या वेळेला जातकाच्या याच्यामध्ये एन नावाचं जे व्हायब्रेशन आहे हे वादग्रस्त, प्रतिकारशक्ती अमाप असते आणि धाडसी असतात. दुसरी गोष्ट की जे काही बोलायचंय ते तोंडावर बोलतात, मागून खुटखुट करत नाहीत. कळलं? या नावाच्या अक्षरामध्ये असाच आहे. अधिकतम त्यांचं जे संशोधन आहे ते गूढशास्त्र असो किंवा गूढ ज्ञान असो किंवा ज्याला जी कलमं आहेत स्पेशली कोर्टातली, जी कलमं लोकांना माहिती नसतील त्या सगळ्याचं संशोधन ते करतात. असा हा जो काही योग आहे तो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा भाग असा आहे की या लग्नाला स्पेशली तुम्हाला मी सांगतो की ह्या लग्नाची व्यक्ती जर समजा एखाद्या कुटुंबात जन्माला आली तर त्याचा संबंध कुठे कुठे येतो तुम्हाला मी सांगतो. एक तर हा चंद्र जो आहे तो त्या ठिकाणी नीचेचा कुठे होतो, तो वृश्चिकेचा होतो. बरोबर आहे? हो हो रवी उच्चीचा कुठे होतो, तर मेषेतला होतो. बरोबर आहे? हो बुध उच्चीचा कुठे होतो, धनस्थानामध्ये हा कन्या राशीतच होतो. 3 व्यवस्थित लक्षात घ्या. हा चंद्र हा उच्चीचा कुठे होतो, वृषभेचा होतो. चंद्र नीचेचा कुठे होतो, तर वृश्चिकेचा होतो. ठीक आहे. तुम्ही 500 लग्न पहा, 500. हा त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला न य नावाची व्यक्ती, अ ल ई नावाची व्यक्ती, ब व उ नावाची व्यक्ती आणि म आणि ट नावाची व्यक्ती आणि प नावाची व्यक्ती किंवा क नावाची व्यक्ती हा त्यांचा प्रांतच आहे सिंह लग्नाचा. ज्या ज्या व्यक्ती सिंह लग्नाशी संबंधित असतील, जन्म झाला असेल त्यांच्या कुटुंबामध्ये न य, प, ब व उ, अ ल ई ही जी काही स्वर आणि व्यंजनं असतील त्याच्यातल्या व्यक्ती जन्माला येणार म्हणजे हो सर. येणार हा हो हो सर. हे ठरलेलं आहे, हे ठाम आहे. एवढं तरी आपल्याला ज्योतिषाशी संदर्भातलं ज्ञान असणं आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समजा एखाद्या व्यक्तीचा सूर्य, आता ह्या व्यक्तीचा सूर्य कुठेशी आहे तर मेषेला आहे. बरोबर आहे? तर ह्याच्या समोरची व्यक्ती जी असेल ती र नावाची असेल, त्याचं कधीही जमणार नाही याच्याशी, कारण सूर्य आणि शुक्राचा संबंध कमी आहे. पण तोच जर सूर्य लग्नी आहे तर त्याचा संबंध चंद्राशी आहे, बुधाशी आहे, तो त्याला चांगला प्रतिसाद देईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला विधिलिखित मध्ये शिकायला हव्यात, हे शिकता आल्या पाहिजेत. म्हणून हा पण संपर्क प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अद्याक्षराचा, स्वराचा, व्यंजनाचा येतो, संबंधित असतो. आपण कुठे ना कुठेतरी त्याला स्पर्श करतो. मी पुन्हा एकदा सांगतो, ब व उ, म ट, प, न य ही राशीचा संबंध हा येणारच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. मग तसं जमणारे स्वर, जमणारी व्यंजनं, न जमणारी स्वर आणि न जमणारी व्यंजनं सुद्धा तुम्हाला प्रत्येक राशीमध्ये आढळतील, जे लग्न असेल त्याप्रमाणे. ठीक आहे. एनिवे चव्हाण मॅडम तुम्ही काय म्हणताय? हो सर, नीलम मॅडमनी सांगितलं त्या पण न नावाच्या आहेत, हुशार आहेत. तर त्यांनी एकदम डॉमिनेटिंग स्पेशली डॉमिनेटिंग डिटेलिंग मध्ये एकदम छान सांगितलं, अगदी तंतोतंत. आणि सिंह लग्न काय सगळीच लग्न तुम्ही छान सांगितली आतापर्यंत. भरपूर माहिती मिळाली, त्याच्याबद्दल काय वादच नाहीये. सगळं छान सांगितलं. आणि कसं पाहावं, कुठले ग्रह त्या लग्नाला कसे सुटेबल असतात तेही सांगितलं. खूप सुंदर झालं लेक्चर सर. अप्रतिम झालं, छान एकदम. थँक्यू सर. थँक्यू. बरं, खूप आता माहिती मिळाली आम्हाला. धन्यवाद मॅडम. कुबल मॅडम तुम्हाला आता शेवटचं हे करायचं आहे, समारोप करायचा आहे. हो सर, करते. सर नमस्कार, चव्हाण मॅडम नमस्कार, आणि हळदणकर मॅडम तुम्हाला पण अगदी शतशः वंदन. म्हणजे तुम्ही एकदम रिकॅप आपण म्हटलं तरी चालेल.
सदा एक मिनिट, सॉरी, हा आवाज म्यूट झालं होतं चुकून. तर हळदणकर मॅडम तुमचे पण खूप खूप आभार, कारण समजा कोणाचं काही नेट गेलं काय तर काही राहिलं असेल तर त्या हा रिकॅप इतका सुंदर देतात तर त्याच्यामुळे ते असं क्लिअर छान होतो. आता दोघी मॅडमनी छान हे केलंय सर. तर मी आता कुंडलीबद्दल जास्त बोलत नाहीच, कारण ते आता सगळ्यांना कळाले. म्हणजे तुम्ही राजयोग कारक ग्रह सांगितले, गुरु, चंद्र, सूर्य, मंगळ कसे, आणि हे अष्टमात पण गेलेला शुक्र बुध जरी विपरीत राजयोग असला पण तरी तो त्याचं फळ त्याला मिळालं नाही, कारण तिथे राहू आलाय. आणि तुम्ही सगळ्यांच्या प्रश्नांची अतिशय सुंदर म्हणजे त्यांचं समाधान होईपर्यंत, म्हणजे आमचं सर्वांचं समाधान होईपर्यंत खूप छान हे दिलंय उत्तर, आणि कुंडली पण खूप छान समजावून सांगितली. आता मी थोडस तुमची ही परवानगी असेल तर 2 किंवा 3 मिनिट फक्त न या अक्षराबद्दल मला फार का बोलावं वाटतं, कारण माझी मुलगीच स्वतः नम्रता, आणि ती तुम्ही जे सांगितलं ते सगळं तिच्याकडे आहे, आणि ती अमेरिकेत सध्या एरोस्पेस इंजिनियर म्हणून अमेरिकेतनच झाली, आणि एका मोठ्या अमेरिकेतल्या कोलिन्स एरोस्पेस मध्येच ती काम करते. तिला प्रमोशन पण मिळालंय, आणि अगदी तुम्ही सांगता ते, आणि तिचं स्वप्नच ऍस्ट्रॉनॉट होण्याचं आहे. आता तुम्ही अगदी मला शिक्कामोर्तब केलं की ती तिथपर्यंत जाऊ शकते. म्हणजे तुम्ही ज्या ज्या क्वालिटी सांगितल्या त्या अगदी आहेत. आणि माझा मुलगा पण सिंह लग्नाचा आहे, तर ते तुम्ही सांगितले ना कोण कोणी व्यक्ती, तर आम्ही स्वतः आई बाबाच त्याच्या म नावाचे आहोत. बहीण पण झाली आता न नावाची, त्याची मावशी आहे व नावाची, ते मावशीचे मिस्टर पण, म्हणजे इतकं, म्हणजे तुम्ही हा हा जो प्रॅक्टिकल अप्रोच देताना, म्हणजे ह्याचं जितकं कौतुक करावं तेवढं अगदी थोडंच आहे. पत्रिका तर खूपच छान समजली आणि सगळ्यांना समजली असेल, म्हणून मी अगदी सगळ्यांतर्फे तुमचे खूप खूप शतशः आभारी आहोत. आम्ही शतशः काय कोटी 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 आभारी आहोत, आणि थँक्यू. असंच तुम्ही शिकवत राहा, आम्ही पण शिकू. आणि सगळ्यांना विनंती आहे की मॅडमच्या पण क्लासला येत जा. मॅडम सुद्धा खूप छान शिकवतात, आणि ती फी जी आहे जरी पेड क्लास असला असं नाही, म्हणजे खूप निग्लिजिबल आहे, काहीच नाही. म्हणजे ते 10 लेक्चरची एवढी इतकी कमी फी म्हणजे, आणि तिथे पण म्हणजे गणिती भाग पण, म्हणजे सर पण सांगतातच, पण मॅडम पण अगदी ठोकून ठोकून सांगत असतात. म्हणजे तर सर तुमचे, मॅडमचे, हळदणकर मॅडम तुमचे पण खूप खूप शतशः आम्ही वंदन करतो सगळ्यांना. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. आता मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या दोन्ही मुलांबद्दल. होय. का आता त्या ह्याच्यामध्ये कसं आहे, हा बोला माझा एक विनंती सिंह लग्नाचा आहे, आणि मी स्वतः पण सिंह लग्नाची आहे सर. हा, कोण बोलताय आपण? आणि अवसरे मॅडम बोलताय. खूपच, हो हो, अवसरे मॅडम राशीची आहे. आवाज अरे मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. खूप समजले. विनंती आहे की अक्षर ज्योतिषचा पुढचा भाग तर लवकरात लवकर घ्यावा त्याच्याबद्दल, आणि आता आणखी उत्सुकता जास्त वाढलेली आहे, तर तुम्ही ते लवकरात लवकर पुढचा वर्ग घ्यावा अशी एक विनंती आहे सर. आता कसं आहे मॅडम, कुलकर्णी बोलताय ना? हो हो सर. हा, आता असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला की मगाशी मी मेष राशीचा उल्लेख केला होता आणि वृश्चिकेचा पण केला होता. जर समजा राहू केतू युक्त जर ह्या राशी असतील तर त्याच्या सोबत बसलेला ग्रह जो आहे तो निकामी ठरतो. कळलं का? पण जर समजा स्वतः हा ग्रह असेल, मग तो कुठलाही असो, त्या ह्याच्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये ज्याला आपण म्हणतो की सामर्थ्य किंवा त्याचा संघर्ष हा जीवनभर असतो. म्हणजे तिथे तुम्हाला चंद्र जरी असेल तरी सुद्धा अनेक आव्हानांना त्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं. हा नियम आहे. तुम्ही अवश्य पहा, ज्यांचा वृश्चिकेचा चंद्र आहे किंवा वृश्चिकेचा शनी आहे किंवा वृश्चिकेचा गुरु जरी असेल तरी सुद्धा, स्पेशली वृश्चिक लग्न मी जेव्हा शिकवेन तर तुम्हाला कल्पना येईल की वृश्चिक मध्ये असणारी किंवा मेषेत असणारी शक्ती ही अति भयंकर आहे. होय होय, अफाट म्हणू आपण त्याला. अफाट आहे. बरोबर. भयंकर मग एवढ्यासाठी की वृश्चिकेतला शनी हा काही काही वेळेला असे प्रसंग आणतो माणसावरती. वृश्चिकेतला गुरु सुद्धा असाच आहे की देईल तर तो एवढं देईल. वृश्चिकेतला शनी सुद्धा असाच आहे. पण आधी ताहून तुला कोण निघावं लागेल.
असं म्हणतो हा आपण. पहिला झुंज करायला लागते. हा. म्हणून वृश्चिक राशी मधला जो शनी असेल किंवा गुरु असेल, चंद्र असेल, तर स्पर्धात्मक गोष्टी ज्या असतील त्याच्याशी त्याला सामना करावाच लागतो. हो. म्हणजे सतत स्पर्धा ही त्याच्या जीवनामध्ये येतेच, ठरलेलं. हो. ठरलेली आहे. म्हणून बरोबर. आपल्याला राशींचा अभ्यास करतेवेळी कोमल राशी कुठल्या आहेत, ज्याला आपण म्हणतो नॉर्मल राशी. हा हा आता वृषभ राशीकडे तशी शक्ती नाही, पण ग्रह त्याची शक्ती वाढवतो होय. किंवा विघ्नामध्ये आणतो, किंवा ग्रह एकटा असेल तर तो कोण असावा हा सुद्धा एक भाग आहे. मग तो बरोबर. ऋषभेचा गुरु आहे का, ऋषभेचा चंद्र आहे का, ऋषभेचा बुध आहे का, तर हे जे सॉफ्ट असणारे ग्रह आहेत हो. तर ते समजा ऋषभेशी समरस होतील. पण अच्छा. इत्यादी ग्रह जे आहेत ते ऋषभेमध्ये आल्यानंतर जीवनामध्ये आंदोलन ठरलेलं आहे. तर असा राशींचा अभ्यास करणं सुद्धा तुम्हाला करतो. आवश्यक आहे. बरोबर सर. कळलं का? हो असं सर. आहे. आता छान ताईशी झालं. तुम्ही मला ठीक आहे. सुंदर झालं. आता जसं की तुमचा सूर्य तुम्ही सांगितलं की त्या ठिकाणी सिंह राशी. सीमेत आहे. हो. मग त्या रवीवरून पण तुम्ही जेव्हा पत्रिका पाहाल, सुदर्शन हो. चक्र ज्याला आपण म्हणतो, हो तर हो. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला निश्चितच फलादेश तशा पद्धतीचेच असतात. आणि हो तो मी तुमच्या त्रिकोणामध्ये आहे. होय कळलं का? सर. हो त्रिकोणात आहे. त्रिकोणात आहे. मग त्या बरोबर. त्रिकोणातलं फलित सुद्धा आपल्याला विचार करून सांगता आलं पाहिजे. हा सगळा जो विषय आहे हा विचारांचाच विषय आहे. जर बरोबर. विचार तुम्ही प्रकट केले तर तुम्हाला आणखी जास्ती कळू शकेल. नक्कीच सर. असं आहे. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे छान. आपण लोकांशी चर्चा करतो तर आपले विचार व्यक्त करतो. मग हो. विचार व्यक्त केल्यानंतर आपल्याला दुसऱ्याकडून पलीकडून आपल्याला विचार येणं. कळलं ते का? तेवढं महत्त्वाचं आहे सर. हो सर. महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे बरोबर. जीवन हे असंच आहे. तर होय. एनिवे, तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार करतो आणि धन्यवाद. कुबल मॅडम तुमचं सुद्धा, चव्हाण मॅडमचं सुद्धा, हळदणकर मॅडमचं सुद्धा थँक्यू. अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. प्रणाम सर. थँक्यू. थँक्यू सर. जय Thank श्री you, sir. कृष्ण. जय श्री थँक्यू कृष्ण. सर. आभारी